सर्व जॉईन झालेल्या महाराष्ट्रातील सर्व एफ-पी-ओज आजच्या वेबिनारला या ठिकाणी आपणा सर्वांचं स्वागत करतो. मित्र हो, आपल्या सर्वांना माहित आहे समुन्नती ही एक ॲग्री व्हॅल्यू चेन मध्ये काम करणारी कंपनी आहे आणि ॲग्री व्हॅल्यू चेन मध्ये काम करत असताना खास करून जे काही फार्मर प्रोड्युसर कंपनीज आहेत त्यांच्यासाठी एक वेगळी टीम तयार करून त्यांना कशा प्रकारे सपोर्ट करता येईल यावरती काम करणारी एक कंपनी म्हणून आज समुन्नती नावारूपाला येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून किंवा फक्त फायनान्स करून न थांबणे किंवा इतर ज्या गोष्टी आहेत समुन्नतीच्या माध्यमातून ज्या आपल्याला देता येतील त्याचाच एक भाग म्हणून आम्ही दरवर्षी अशा प्रकारचा एक सेमिनार आयोजित करत असतो, ज्यामध्ये भारतभरामधून वेगवेगळ्या प्रकारे एफ-पी-ओ त्या ठिकाणी येतात, आपले वेगवेगळे अनुभव कथन करतात आणि सर्वांना एकमेकांना त्याचा फायदा होतो. परंतु यावर्षी कोविड सिच्युएशन किंवा ज्याला कोरोना आपण म्हणतो त्यामुळे अशा प्रकारचा प्रोग्राम ठेवणं थोडंसं मुश्किल झालंय किंवा जमत नाहीये. त्यासाठी आपण यावर्षी अशा प्रकारचा टेक्नॉलॉजी बेस्ड प्लॅटफॉर्म तयार करून आपण किंवा समुन्नती मार्फत आपल्याशी संवाद साधण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या 30 मेला ऑल इंडिया म्हणजे नॅशनल लेवलचा एक वेबिनार अशा प्रकारचा आयोजित केला गेला होता. त्यामध्ये इंडस्ट्रीमधले वेगवेगळे सेक्टरमधले वेगवेगळे तज्ज्ञ लोक बोलवले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्याकडून चर्चा घडवून जे काही आपल्याला समुन्नतीच्या माध्यमातून सर्व एफ-पी-ओजला फायदा करून देता येईल अशा प्रकारचा तुम्हाला फायदा करून देण्याचा प्रयत्न समुन्नतीकडून करण्यात आला होता. आजच्या या वेबिनारसाठी आपल्याला मॉडरेटर म्हणून सुनील पोटे सर लाभलेले आहेत. सुनील पोटे सर हे गेल्या 1995 पासून युवा मित्र या संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक उपक्रम म्हणा किंवा शेतीविषयक, ग्रामीण भाग विषयक, रुरल विषयक, हेल्थ विषयक वेगवेगळ्या विषयांवरती ते काम करतात. त्यांच्या नावाबद्दल म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे डेव्हलपमेंट सेक्टर आहे किंवा ज्याला आपण सामाजिक क्षेत्र म्हणतो त्यामध्ये त्यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. सिन्नर तालुक्यामध्ये त्यांनी वॉटरशेड वरती फार मोठं काम केलंय, ज्याच्यामध्ये जवळपास 3000 शेतकऱ्यांना 6000 हेक्टर एरियावरती चांगल्या प्रकारचं कायम पाणी पुरवठा होईल अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी झालं. त्यासाठी मला वाटतं महाराष्ट्र शासनाने त्यांना जलयोद्धा पुरस्कार देऊन सन्मानित केलं गेलंय. एफ-पी-ओ सेक्टर म्हणाल तर मला वाटतं साधारणपणे 2009 पासून ते या एफ-पी-ओ किंवा फार्मर प्रोड्युसर कंपन्यांसाठी काम करतात. युवा मित्राच्या माध्यमातून त्यांनी जवळपास 20 प्रोड्युसर कंपन्या तयार केलेल्या आहेत. तसंच नॅपकिसानच्या किंवा नॅपकिसान फायनान्स जी आहे कंपनी त्याच्या ते डायरेक्टर बॉडीवरचे एक इंडिपेंडंट डायरेक्टर म्हणून आहेत. त्यांच्या युवा मित्राच्या माध्यमातून बर्ड या संस्थेच्या सहाय्याने त्यांनी 3 महिन्याचा एक खास कोर्स एफ-पी-ओ किंवा आपल्या ज्या फार्म प्रोड्युसर कंपन्या आहेत त्यांच्या सीईओसाठी तयार केलेला आहे. त्याचाही लाभ बरेचसे एफ-पी-ओ घेत आहेत. अशा प्रकारे युवा मित्र ही वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करत असताना एक खास एफ-पी-ओ सुद्धा एक सेक्टर त्यांनी निवडून चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. आणि कृषक मित्र नावाची एक मार्केटिंग प्लॅटफॉर्म त्यांनी सिन्नरच्या आसपासच्या ज्या काही एफ-पी-ओ आहेत, ज्या काही फार्म प्रोड्युसर कंपन्या आहेत त्यांच्यासाठी तयार केलेला आहे, ज्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या कमोडिटीजचं किंवा वेगवेगळ्या पिकांचं जे काही प्रोड्यूस निघतं मार्केटिंगचं काम केलं जातं. आज आपल्याला स्पीकर म्हणून विलास धोंडीबा गायकवाड जे की बाळनाथ फार्मर प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन आहेत. बाळनाथ फार्मर प्रोड्युसर कंपनी ही वाशिम जिल्ह्यातील रिसोड या ठिकाणी आहे. 2011 पासून गायकवाड साहेब या क्षेत्रामध्ये काम करतात. त्यांनी पहिल्यांदा एक बाळनाथ
शेतकरी ग्रुप नावाचा ग्रुप तयार केला आणि त्याच्या माध्यमातून ते फाउंडेशन सीड तयार करतात. आजही साधारणपणे जवळपास 550 त्यांच्या फार्मर प्रोड्युसर कंपनीचे मेंबर आहेत आणि 500 ते 600 शेतकऱ्यांसाठी ते जवळपास 1 ते 2,000 हेक्टरवरती आजही फाउंडेशन सीडचा प्रोग्राम घेऊन त्या ठिकाणी ते शेतकऱ्यांना मदत करत असतात. दुसरे आहेत शिवाजी आप्पा मोरे. शिवाजी आप्पा मोरे हे रामलिंग फार्मर प्रोड्युसर कंपनी वडझिरे अहमदनगरचे चेअरमन आहेत. शिवाजी आप्पा सुद्धा यांचा सुद्धा व्यासंग फार मोठा आहे. ऍक्च्युली जेव्हा इंडो जर्मनचा प्रोग्राम त्या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यामध्ये चालू झाला होता तेव्हापासून ते या क्षेत्राशी म्हणजे 92-93 ची गोष्ट आहे, तेव्हापासून ते या क्षेत्रामध्ये जोडले गेलेले आहेत. त्यांनी त्यांच्या त्या एरियामध्ये चांगलं काम केल्यामुळे मला वाटतं साधारणपणे त्यावेळेसचे जे आपले राज्यपाल होते PC अलेक्झांडर यांच्या हस्ते सुद्धा त्यांचा सन्मान केला गेला होता. आणि आजही आपण पाहतो आहोत त्यांनी शेतकऱ्यांसाठी किंवा शेतकरी प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचं इनपुट शॉप ते चालवतात आणि नाफेडच्या माध्यमातून कांद्याचं मार्केटिंग सुद्धा ते करून शेतकऱ्यांना फायदा मिळवून देत आहेत. आपले तिसरे स्पीकर आहेत अनिल दत्तात्रय शिंदे. अनिल दत्तात्रय शिंदे हे देवनदी व्हॅली फार्मर प्रोड्युसर कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. त्या कंपनीशी साधारणपणे 2011 ही कंपनी चालू झालेली आहे. ही कंपनी सुद्धा युवा मित्राचंच एक बाळ आहे. युवा मित्राच्या माध्यमातून या कंपनीची सुद्धा मुहूर्तमेढ रोवली गेली आणि आज ही कंपनी जवळपास 2 ते 3 कोटीचा बिझनेस करते. शेतकऱ्यांना व्हेजिटेबल्सच्या मार्केटिंगसाठी मदत करते. तसंच त्यांचं स्वतःचं ऍग्री इनपुट शॉप सुद्धा आहे, म्हणजे कृषी सेवा केंद्र आहे, त्या माध्यमातूनही ते शेतकऱ्यांना मदत करतात. आपले चौथे स्पीकर आहेत सचिन कुमार भदाने. सचिन कुमार भदाने हे खानदेश विकास फार्मर प्रोड्युसर कंपनीचे CEO आहेत. 2015 पासून ते या कंपनीमध्ये काम करतात. जशी कंपनी चालू केली आता यांचंही तसंच आहे. यांचं शिक्षण जरी BA असलं तरी हे आत्माशी निगडीत काही काम करत असताना त्यांना कोणीतरी फार्मर प्रोड्युसर कंपनीची कल्पना दिली आणि त्यांनी 2015ला साक्री भागामध्ये फार्मर प्रोड्युसर कंपनी तयार केली. त्याच्या माध्यमातून आज चांगल्या प्रकारे त्यांचं सेवा केंद्र आणि मार्केट लिंकेजचं काम ते करतात आणि जवळपास 1.5 ते 2 कोटीचा टर्नओव्हर त्यांच्या कंपनीचा आहे. आपले पाचवे स्पीकर आहेत सुरेश पवार. सुरेश पवार हे कसमादे परिसर ऍग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी नावाची कंपनी आहे, जी की सटाणा एरियामध्ये काम करते. यांचं सुद्धा जरी ही कंपनी 2017ला चालू झाली असली तरी यांचा ग्राफ जो आहे तो खूप भयंकर आहे. म्हणजे स्पीड जो त्यांचा ग्रोथ त्यांनी केली आहे, म्हणजे 2017ला साधारणपणे 1.5 कोटीचा टर्नओव्हर त्यांनी केला. 2019-20ला जवळपास 3.5 कोटीचा टर्नओव्हर केलाय आणि आजच्या घडीला त्यांचा जवळपास 20 ते 25 कोटीचा टर्नओव्हर या वर्षीचा झालाय ऑलरेडी. म्हणजे चांगल्या प्रकारे ग्रोईंग ही एक कंपनी आहे. सुरेश पवार हे तिथल्याच एरियामध्ये एक सामाजिक कार्यकर्ते किंवा वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम करण्यासाठी नावाजले जातात. तसंच आज आपल्याला समुन्नतीकडून श्रीधर ईश्वरन सर लाभलेले आहेत, जे की समुन्नतीचे एक फाउंडर मेंबर आहेत आणि सिनियर पदावरती ते त्या कंपनीसाठी एक काम करतात. आणि आमची जी थिंक टँक आहे किंवा ती जी एक स्ट्रॅटेजिक कमिटी आहे त्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग असतो. नरेश कुमार सर पण आहेत आमचे, जे की बिझनेस हेड आहेत. पूर्ण स्टेट किंवा पूर्ण देशाचं जे काही FPOचा बिझनेस चालतो त्याचा ते लीड करतात. सुरेश देवनानी आहेत, जे की आपला जो ऑनलाईन प्लॅटफॉर्म असतो, जसं NCDEX मध्ये आपण सर्वजण जाणतात तशा प्रकारे NCDEXचा प्लॅटफॉर्म असतो, तर तशा प्रकारच्या प्लॅटफॉर्मवरती ते काम करत आहेत. केव्हाही कोणत्याही प्रोड्युसर कंपनीला जर तशा प्रकारच्या NCDEX सारख्या माध्यमाची गरज पडली तर तुम्ही समुन्नतीकडे सांगू शकता. तसंच आपल्याकडे विजय कुमार आव्हाड आहे, जे की माझे कलिग आहेत, माझ्याबरोबरच काम करतात नाशिकला. त्यानंतर याच्या बॅकग्राऊंड मध्ये आमची जी टीम आहे, माझी टीम आहे 6 जणांची टीम, ती जी की आपल्या संपर्कात असते. सर्व FPOs जेवढ्या काही आज जॉईन झाल्या, जवळपास 92 सध्या तरी FPO जॉईन झालेले आहेत, तेवढे सगळे त्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारे जाणतात. तसंच याच्या पुढे जाऊन अजून एक बॅकग्राऊंड मध्ये जी टीम काम करते आमची समुन्नती कॉर्पोरेट कम्युनिकेशन टीम, जी की जो आपल्याला पिक्चर दिसतोय त्याच्या मागे एक ज्याला डायरेक्शन म्हणता येईल
ते डायरेक्शन तिकडनं होत आहे, त्या प्रकारे त्यांनी आपल्याला हा सगळा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय. त्या पण टीमचं मी स्वागत करतो. आणि अशा प्रकारे आजच्या या सर्व सेशनचा सर्व जे काही FPOs या ठिकाणी किंवा त्यांचे प्रतिनिधी जॉईन झाले आहेत, त्यांनी कृपया चांगल्या प्रकारे लाभ घ्यावा. मी पोटे सरांना विनंती करतो, इथून पुढचं सेशन त्यांनी कृपया हातात घ्यावं आणि कॅरी फॉरवर्ड करावं. धन्यवाद. थँक्यू बबन सर. पुन्हा एकदा मी सुरुवात करण्याच्या अगोदर समुन्नतीचे खूप खूप आभार मानतो, कारण ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये वेगवेगळे उपक्रम आपण हातात घेतले आणि ज्याच्यामुळे फक्त ज्ञानच वाढत नाहीये, तर त्याचबरोबर पुन्हा एकदा आमची जी फार्मिंग कम्युनिटी आहे ही सगळी आपल्यामुळे जोडली जाते, तर त्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. मी सुरू करण्याच्या अगोदर श्रीधर सरांना पुन्हा एकदा थँक्स म्हणेल, कारण फक्त हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी नाही, परंतु त्यांनी जी काही थॉट प्रोसेस किंवा प्रत्येक प्रोड्युसर कंपनीला नेमकं त्यांचं काय अडचण आहे आणि त्याला कशी मदत करता येईल याच्यासाठी जे पूर्ण भारतभर वेगवेगळ्या पद्धतीने ते आणि त्यांची संपूर्ण टीम काम करते, त्यासाठी मी त्यांचं खास आभार मानेन. या ठिकाणी मी आमचे जे आजचे जे सगळे स्पीकर आहेत, वक्ते आहेत, तर त्यांचं स्वागत करतो. आणि त्याचबरोबर जे काही आजच्या कार्यक्रमासाठी जवळजवळ 91 प्रोड्युसर कंपनीचे डायरेक्टर किंवा CEO, 91 प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही सगळ्यांचं स्वागत करतो. खरं तर कार्यक्रम इतर कुठल्याही एखाद्या मीटिंग पेक्षा खूप वेगळा आहे, कारण प्रोड्युसर कंपनीवरती गेल्या 3 महिन्यापासून मी स्वतः जिथं स्पीकर म्हणून बोलतोय, अशी ही माझी 5वी वेळ आहे. आणि मी जे पार्टिसिपेट केले असे जवळ सांगता 5 कार्यक्रम मी पार्टिसिपेट केले, परंतु जी खंत तिकडे होती तर ती अशीच होती की हे सगळे कार्यक्रम वरच्या लेवलला आयोजित केले गेलेले होते. त्याचं एक वेगळं महत्व होतं, परंतु तरी सुद्धा जे डिसिजन मेकर्स आहे त्यांनी ते कार्यक्रम घेतले होते आणि मग त्या लेवलला त्या सगळ्या गोष्टी होत्या. त्याच्यामध्ये शेतकरी कुठेही नव्हता, कदाचित तो ऐकणाऱ्यांमध्ये असेल, पण त्यांच्या बिहाफमध्ये किंवा त्यांच्या वतीने आम्ही सगळी मंडळी बोलत होतो आणि पोटतिडकीने गोष्टी मांडत होतो. पण त्यांना नेमकं काय म्हणायचं हे शेवटी त्यांच्याच याच्यातून ऐकलेलं खूप चांगलं राहील. आणि ही संधी आज समुन्नतीने उपलब्ध करून दिलेली आहे, त्यामुळे ह्या आजच्या पूर्ण जो कार्यक्रम आहे त्याचं वेगळं महत्व आहे. मी फक्त थोडं आपल्याला सुरू करण्याच्या अगोदर, आपल्या स्पीकरला बोलायला देण्याच्या अगोदर 2-3 गोष्टी सांगणार आहे. एक तर मी स्पीकरला विनंती करणार आहे की आपण, कारण एवढी 100 लोक आपल्याला ऐकतात आहे आणि आपल्याला पण तर टू द पॉइंट एकदम मुद्देसूद जर आपण मांडणी केली, कारण मला माहिती आहे आपण सगळेजण जमिनीवरती काम केलेले आहेत, आपल्याकडे प्रचंड मोठा अनुभव आहे आणि इतक्या काही गोष्टी सांगण्यासाठी आणि वाईट सुद्धा, परंतु त्या अनुभवातून आलेल्या आहेत, त्यामुळे तो तुमची प्रत्येक गोष्ट महत्वाची आहे. परंतु ती महत्वाची गोष्ट आपल्याला जर एका शॉर्ट याच्यामध्ये सांगता आली, कारण जसं श्रीधर सरांनी मगाशी सांगितलंय, बबन सरांनी सांगितलं की हा कार्यक्रम रेकॉर्ड होतोय आणि यातून ज्या काही महत्वाच्या सूचना आपल्या पुढे येतील, या सगळ्या सूचनांचं एक डॉक्युमेंट बनणार आहे आणि ते आपल्यापर्यंत पोहोचणारच आहे. पण त्याचबरोबर जे काही निर्णय करते आहेत, शासन असेल, बँक्स असतील, नाबार्ड असेल, या सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे त्याचं महत्व वेगळं आहे, कारण हा कार्यक्रम आज जरी महाराष्ट्रामध्ये मराठीत होत असला तरी सुद्धा आज तो कर्नाटकामध्ये पण कन्नडमध्ये झालेला आहे, ओडियामध्ये झालेला आहे, हिंदीमध्ये झालेला आहे. म्हणजे पूर्ण भारतभर वेगवेगळ्या भाषांमध्ये हा कार्यक्रम आहे आणि सगळ्यांचं एकत्र जे काही सूचना येतील किंवा जे काही म्हणणं आहे ते एकत्र येईल आणि खूप चांगला एक डॉक्युमेंट तयार होईल. त्यामुळे आपल्याला ज्यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचवायचा आहे तो आवाज पोहोचवता येईल. म्हणून आपण नेमकेपणाने जर आपल्या गोष्टी मांडल्या, साधारणतः एक 1.5 तास आपल्याकडे आहे, त्यापैकी पुढचे 45 ते 50 मिनिट आपण स्पीकरला बोलायला देणार आहोत आणि त्यानंतरचा अर्धा तास हा प्रश्नोत्तरासाठी आपण राखून ठेवलेला आहे. ज्या वेळेला बाकीची मंडळी आहे की जी आता स्क्रीनवरती विजिबल नाहीये, परंतु ते खास आपल्या सगळं ऐकण्यासाठी आलेले, तर त्यांचे काही प्रश्न असतील
ते प्रश्न आपण घेणार आहोत. असं या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन आहे आणि सगळ्यांना बोलण्याची संधी मिळेल याच्यासाठी मी प्रयत्न करेन. पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि समुन्नतीने हा खूप चांगला कार्यक्रम आयोजित केला याच्यासाठी मी त्यांचंही आभार मानतो. मी आपल्या स्पीकरला पहिला मुद्दा एकदम एक एक प्रश्नाकडे जाण्याऐवजी मला एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे की एखादी सक्सेसफुल एफपीओ किंवा एखादी आपण ज्याला म्हणतो की एफपीओ सक्सेस झालेली आहे, तर ती म्हणजे नेमकं तुमच्या मते काय? हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि नेमकं सक्सेसचं तुम्ही सक्सेसफुल एफपीओ ला कशाला म्हणतात, तर ते जर तुम्ही सांगितलं तर बरं होईल. कुणी सुरू करू शकतं? सर नमस्कार. हा नमस्कार. सर्व समुन्नतीचे पदाधिकारी, माझे प्रथम मार्गदर्शक सुनील पोटे सर, ज्यांनी कदाचित ओळखलं नसेल मला, परंतु माझी पहिली भेट म्हणजे कंपनी फाउंड करण्याच्या अगोदर मी सिन्नरला नाबार्डचे बोरसे साहेबांच्या मार्फत सुनील सरांना भेटलो. त्यांची मीटिंग मध्ये टाइम घेतला आणि त्या टायमाला आम्ही पोचलो. तर आम्हाला 10-15-20 मिनिटं वेळ दिला त्यांना मग आमची हे सांगितलं त्यांना की आम्हाला असं असं करायचं आहे. सुनील सरांचा एकच शब्द माझ्या डोक्यात बसला की तुमचा इंटेंट काय आहे, हेतू काय आहे, हेतू कसा असावा, या बाबतीत त्यांनी मला सजेशन केलं. आणि बस डोक्यामध्ये फिट बसलं की आपण जे काम करणार आहोत त्याचा हेतू प्रथम महत्वाचा आहे. मग तो वैयक्तिक आहे का सार्वजनिक आहे, हा पहिला महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्यांचा जो सांगण्याचा हेतू होता तो अतिशय महत्वाचा होता. आणि त्याच अनुषंगाने आम्ही तिथून तो दिवस होता 26 जानेवारी 2015. 26 जानेवारीला मी त्यांच्या या ठिकाणी भेटलो होतो आणि बस आम्ही कंपनी रजिस्ट्रेशनच्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर शेतकऱ्यांची मीटिंग बोलवली, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केल्या. पैशांचा हा सर्वात महत्वाचा मुद्दा असतो. तुम्ही त्या याला म्हणजे सक्सेसफुल एफपीओ कशाला म्हणाल? हा, तर सक्सेसफुल एफपीओ याला म्हणणार की आपला जो उद्देश आहे तो सफल होतो किंवा नाही. उदाहरणार्थ आपण शेतकऱ्यांना इनपुट सप्लाय देतो किंवा त्यांची जी मार्केट चेन आपण तयार केली. आपण पुढे जाऊया. अनिल. नमस्ते सर. सगळ्यांचं म्हणजे मी सर्वांचे प्रथम आभार मानतो की तुम्ही आम्हाला एवढं यांनी रिस्पेक्टने सहभागी केले या मीटिंग मध्ये. थँक्यू. तर सुनील सरांचा जो प्रश्न आहे की एक सक्सेसफुल एफपीओ कशाला म्हणतात, बरोबर ना सर? जर मी तर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर म्हणून थोडक्यात सांगेन की आपण ज्या गोष्टींना सुरुवात केली होती, जे उद्दिष्ट घेऊन आपण एफपीओ ची सुरुवात केली होती, जर त्या दिशेने नक्की वाटचाल असेल, आपले हेतू जर त्या दिशेने जर साध्य होत चालले असतील, तर मी थोडक्यात सांगेन की आपण एक सक्सेसफुल दिशेने लोकांच्यासाठी म्हणजे आपण ज्या मालक म्हणजे थोडक्यात आपण ज्या सभासदांना बरोबर घेऊन ज्या उद्देशाने ग्रो करतोय, जर ते नक्की त्याच्यातून त्यांना भेटत असेल तर आय थिंक की ते एक सक्सेसफुल एफपीओ होऊ शकेल. थँक्यू अनिल. थँक्यू. विजय गायकवाड. सर माझ्या मते सक्सेसफुल एफपीओ अशा गोष्टीला म्हणता येईल की आता एफपीओ तयार करत असताना अगोदर 10 मेंबर एकत्र आले, डायरेक्टर बॉडी बनवली, त्याच्यानंतर त्यांच्या विश्वासातले जे समजा शेतकरी आले असतील त्या सर्व शेतकऱ्यांना त्या शेतकरी उत्पादक कंपनीचे शेअर होल्डर केलं, सभासद केलं. आणि सभासद होत असताना त्या सभासद शेतकऱ्यांची अशी अपेक्षा असते कंपनीकडून की बुवा आपल्याला याच्या माध्यमातून ज्या गोष्टी समजा मार्केट मध्ये त्यांचं अन्नधान्य विक्री करायचं असेल किंवा त्यांना बियाणे उत्पादन करायचं असेल, या सर्व गोष्टी त्या एफपीओच्या माध्यमातून त्यांचा जो शेतमाल आहे त्याचं मूल्यवर्धन कसं होईल आणि मूल्यवर्धन झाल्याच्या नंतर त्यांना थेट फायदा कसा होईल त्याचा, या गोष्टीला आपण सक्सेसफुल एफपीओ म्हणता येईल. त्याचबरोबर त्या कंपनीचं व्यवस्थापन पण चांगल्या पद्धतीनं
म्हणजे उत्तम रीतीनं चाललं पाहिजे. कोणत्याही कोणाच्या जे सभासद शेतकरी असतील किंवा डायरेक्टर बॉडी असेल, हे 100% स्वतःला त्याच्यात झोकून देऊन एकत्रितपणे काम करत असतील, त्याला आपण सक्सेसफुल एफपीओ म्हणू शकतो. थँक्यू विलासजी. सुरेश पवार साहेब. सर, आपण कंपनी स्थापन करत असताना कुठली गोष्ट करत असताना एक काहीतरी ठराविक उद्दिष्ट घेऊन आपण कार्याला पुढे येत असतो आणि ते उद्दिष्ट आपण ज्यावेळेस आपण स्थापन करतो, तसं आपण कंपनी स्थापन केली त्यावेळेस कुठली माहिती नव्हती. त्यावेळेस आम्ही पण तुमच्याकडेच प्रशिक्षण घेतलेलं आहे 2017 मध्ये. परंतु कंपनी स्थापन केल्यानंतर प्रशिक्षण घेतलं त्यावेळेस आम्ही ACDCला होतो. संतोष वाघमारेंनी मार्गदर्शन केलं की कंपनी स्थापन करा, पण त्यापुढे वाटचाल काय हे कळत नव्हतं. मग ही वाटचाल काय हे कळण्यासाठी संतोष वाघमारेंनी सजेशन केलं की युवा मित्रकडे तुम्ही प्रशिक्षण घ्या. ज्यावेळेस मी युवा मित्रमध्ये प्रशिक्षण घेतलं त्यावेळेस आम्हाला कळलं की कंपनी खूप काहीतरी आहे आणि आपण शेतकऱ्यांसाठी खूप काहीतरी करू शकतो. तर त्या तिथून तुमच्याकडनं जे मार्गदर्शन भेटणार आणि त्यावेळेस आम्ही गोल ठरवलं, ते गोल कसे ऍक्टिव्ह करू शकतो आपण यासाठी जे प्रयत्न केले त्या पद्धतीने आज सरांनी सांगितलं ते 1.5 करोड पासून आज 25 करोड पर्यंत कंपनीचा टर्नओव्हर केला. यासाठी या ठिकाणी आलेले परिसरातील सर्व शेतकरी हे कंपनीच्या माध्यमातून समाधानी आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांना त्याचा एक लाभ भेटतोय. आणि आम्ही ज्या उद्देशाने कंपनी स्थापन केली होती ते उद्दिष्ट आणि परिसरात शेतकऱ्यांनी आमच्याकडे व्यक्त केलेली अपेक्षा ही पूर्ण झाली, म्हणून आम्ही आमची कंपनी सध्या तरी सक्सेसफुल आहे असं समजतो. धन्यवाद सुरेश सर. मोरे साहेब. नमस्कार सर. हा बोला. समृद्धी कंपनीचे सर्व तिथे बसलेले सर्व संचालक असतील, सर्व वक्ते नेते, महाराष्ट्रातल्या सर्व कंपनीचे पदाधिकारी, सर्वांचं स्वागत. सर, सक्सेसफुल कंपनी याला म्हणता येईल जसं नाशिकमध्ये सह्याद्री प्रोड्युसर कंपनी विलास शिंदे यांची, त्याला सक्सेसफुल म्हणता येईल. याचं कारण असं आहे सर, खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी काम केले. आता आपण हे नवीन रोपटं लावले आणि कंपनी जर सक्सेसफुल करायची असेल तर त्यांच्याप्रमाणे काम करावं लागणार आहे. त्यामध्ये जमीन, पाणी आणि कमी खर्चामध्ये चांगली शेती, निर्यातक्षम माल हे करायचं असेल तर कंपनी मोठी होईल आणि परिसरातले शेतकरी पण मोठे होतील असं मला वाटतंय. अरे वा, धन्यवाद. मला या निमित्ताने म्हणजे खरोखर खूप आनंद झाला आहे. 2 प्रकारचा आनंद आहे. एक तर ही सगळी मंडळी कधी ना कधी युवा मित्रच्या संपर्कात होते आणि आम्ही चांगलं रोपटं लावू शकलो. पण त्याच्याही पेक्षा आनंद ह्या गोष्टीचा आहे की आम्ही जेव्हा बाहेर बोलतो किंवा वेगळ्या कुठल्या तरी फोरमवरती बोलतो तर त्यावेळेला बऱ्याच वेळेला कंपनीचं टर्नओव्हर किती आहे, कंपनीला फायदा तोटा किती आहे याच्यावरती बोलतो. परंतु सक्सेसचे इंडिकेटर जे खरं कंपनी घेऊन चाललेली आहे ते खूप वेगळे आहे. आणि मला असं वाटतं की ते तुम्ही सगळ्यांनी, कारण तुमच्या एकाच्या याच्यामध्ये की किती पैसे मिळतात किंवा किती प्रॉफिट होतो हे सक्सेसचं इंडिकेटर नव्हतं. तर इंडिकेटर सक्सेसचं काय होतं की आमचा हेतू काय आहे, आम्ही आमच्या सभासदांसाठी जे काही करायला निघालो आहोत. जो सुरुवातीला आम्ही ठरवलं होतं की सभासदांची कलेक्टिव्ह बार्गेनिंग पॉवर वाढवायची असेल किंवा त्यांना त्यांचा विकास करायचा हे असेल, किंवा मोरे साहेबांनी सांगितलं की आम्ही माती आणि पाणीचा पण विचार करू. आम्ही फक्त धंदा करायला इथं बसलेलो नाहीये, कारण प्रोड्युसर कंपनी ही कुठली तरी फक्त काही ओरबाडणारी कंपनी नाहीये, तर ती त्या शेतकऱ्याला जगवणारी, वाचवणारी कंपनी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिच्या मालाच्या म्हणजे इनपुट पासून ऍग्रिगेशन पासून तर मार्केट लिंकेज पर्यंत हे सगळं करणं म्हणजे सक्सेस. ही जी काही नवीन व्याख्या, किंबहुना खरी व्याख्या या निमित्ताने आले, त्याबद्दल खरं तर खूप खूप आभार. कारण म्हणूनच तुम्ही कदाचित आपण सगळेजण इथे आहोत आणि एका विचाराच्या ह्याच सक्सेस बद्दल जर बोलायचं असेल तर एका बाजूला सक्सेसची ही व्याख्या आहे आणि दुसऱ्या बाजूला प्रोड्युसर कंपनीवरती सगळं शासन, सामाजिक संस्था, समुन्नती असेल, नाबार्ड असेल, हे सगळं मोठा भर देत आहे की प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून आपल्याला पुढे जायचं आहे. आणि तरी सुद्धा सक्सेसफुल कंपन्या आपल्याला बोटाच्या मोजण्या इतक्या दिसतात. म्हणजे महाराष्ट्राची गोष्ट करायची असेल तर रजिस्टर्ड झालेल्या 1900 कंपन्या आहेत आणि आजही आपल्याला सक्सेसफुल कंपन्या शोधायच्या असेल तर 70-80च्या वरती जात नाहीये.
तर मग हे नेमकी काय अडचण आहे हे मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचं आहे. आणि हे विचारताना मी तुम्हाला 2-2, 3-3 मिनिटाचा वेळ देणार आहे, पुरेसा वेळ देणार आहे. आणि त्याच्यावरती मला असं वाटतं की 3-4 विषयावरती तुम्ही मोकळेपणाने तुमचं म्हणणं मांडावं. त्याच्यामध्ये सक्सेस होण्यामध्ये काय अडचणी आहेत, मग मेंबरशिपच्या काही अडचणी आहेत का, मला कॅपॅसिटी बिल्डिंग तुमच्या प्रशिक्षणामध्ये काही अडचणी आहेत का, कॅपिटल भांडवल मिळण्यामध्ये काही अडचणी आहेत का, अशा प्रकारचं. आणि अजूनही आपण पुढच्या काही अडचणी बघू, पण ह्या 3 अडचणींवरती आपलं काय मत आहे किंवा आपल्याला काय वाटतं आणि त्याला काय सोल्युशन असू शकेल हे आपण प्रत्येकाने बोलावं. मी पुन्हा सचिन तुमच्याकडून सुरुवात करतो, कारण तुमचं मध्ये मगाशी राहून गेलं होतं थोडं. सचिन. हो हो. हॅलो सर. महत्वाचा मुद्दा आहे सर. आपण जो गोल ठरवलेला असतो, हा गोलच्या दिशेने आपण काम करत आहोत की नाही याच्यावरून कंपनीचा सक्सेस अनसक्सेस ठरत असतो. आता आम्ही गेल्या 4 वर्षापासून शेतकऱ्यांना अभ्यासानुसार आम्हाला कळलं की ऍडव्हान्टा नावाची जी व्हरायटी आहे मक्यामध्ये, आमच्याकडे मकाचा बेल्ट आहे, मक्याचं मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेतलं जातं. परंतु त्या आता काय असतं, कमर्शियल जे असतात दुकानदार लोक, हे कमर्शियल लोक यांचा नफा बघतात की एका बॅग मध्ये किती पर्सेंटेज, किती मार्जिन मिळतं. परंतु आम्ही ते शेतकऱ्यांना तो दुकानदार देत नव्हता, म्हणून आम्ही डायरेक्ट कंपनीचं काम घेतलं आणि शेतकऱ्यांना थेट घरी जाऊन आम्ही ती व्हरायटी वाटली. आणि त्याचा आउटपुट असा आला सर की शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं. कारण शुद्ध बीजापोटी फळे रसा गोमटी म्हण तुकाराम महाराजांनी जे अभंगामध्ये सांगितलं आहे त्याप्रमाणे त्या बियाण्याचा रिझल्ट आला. आणि जवळपास आम्ही 4 वर्षापासून ऍडव्हान्टा कंपनीच्या वेगवेगळ्या व्हरायटीज ज्या आहेत आलेल्या, त्याचं बियाण्याचा सप्लाय शेतकऱ्यांना देतो. खूप चांगला रिस्पॉन्स शेतकऱ्यांकडनं मिळाला. या वर्षी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे त्याचा बेनिफिट मिळाला. सचिन, तुम्हाला प्रश्न असा विचारला होता की तुम्हाला हे सगळं करत असताना शेतकऱ्यांचा तुमच्यावर विश्वास बसायला हे एक कारण झालं की तुम्ही चांगलं बियाणं पोहोचवलं, पण त्याच्याच बरोबर काही आता तुम्हाला अडचणी काय येतात आहे शेतकऱ्या काय तुमच्या, आता जेवढे मेंबर आहे, किती मेंबर आहेत तुमचे? 200 मेंबर आहे सर आमचे. 200 मेंबर आहे, पण ते 200ची 200 तुमच्या बरोबर जोडलेले आहेत का आता? नाही, 200 मधून नाही जोडलेले, बाकी मेंबर हे. ती अडचण काय आहे? तुम्हाला हे सगळं व्यवसाय करण्यासाठी काही पैशाची अडचण येते का? आली तर तुम्ही कशी सोडवली? अशा प्रकारचं आणि क्रिस्प उत्तर द्या, म्हणजे थोडक्यात उत्तर द्या. हे बघा सर, आम्ही सुरुवातीला म्हणजे कांद्यामध्ये आम्ही व्यापार केला, कांद्यामध्ये पण व्यापार केला. कांद्यामध्ये चांगले व्यापारी आणले आम्ही, जिनियन व्यापारी आणले. शेतकऱ्यांना थेट व्यापाऱ्याशी जुळून दिलं की बघा या भावामध्ये तुम्ही मार्केटमध्ये विकाल, तुमचा हा खर्च येईल. आणि डायरेक्ट जर तुम्ही व्यापाराला दिला, जागेवर माल दिला आणि तुमचे पैसे बँकेमार्फतच तुमच्या खात्यात ऍडव्हान्स मध्ये सुद्धा जमा होतील, अशी व्यवस्था आम्ही केली. विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये आम्हाला बऱ्यापैकी यश आलंय, म्हणून आम्ही ग्रोथ केलेली आहे आज. फक्त प्रश्न असा आहे सर, मार्केटचं व्हेरिएशन असतं. आता मक्यामध्ये जर विचार केला, आम्ही मक्यामध्ये पण मोठ्या प्रमाणावर काम करतो, तर मक्यामध्ये काय राहतं, थोडंसं कॉम्पिटिशन असतं. आपल्या आजूबाजूला पण एक प्रायव्हेट व्यापारी असतात आणि मग आपले जे शेतकरी, आम्ही जे बियाणं प्रोव्हाइड केलेलं असतं, आपली कंपनीची काय इच्छा असते की सभासदांव्यतिरिक्त सुद्धा आपल्याकडे माल आपल्याकडे यायला पाहिजे. त्या ठिकाणी थोडीशी अडचण येते सर आम्हाला. रेट जे आहेत हे मार्केटचे रेट ओपन देतो आम्ही. ते गुजरात मार्केट असेल, सुगुना असेल, गोचरेसचे असतील, परंतु तिथं थोडासा प्रॉब्लेम येतो सर शेतकऱ्यांना एकत्र आणण्यासाठी. प्रॉब्लेम येतो. ठीक आहे, आपण जाऊया. विलासजी. हा सर. सर एकदा प्रश्न परत विचारा. मी प्रश्न असा विचारला की तुम्ही तुम्हाला माहिती आहे की सक्सेसफुल म्हणजे काय, ते अजूनही आपल्याला अडचणी येतात आणि मग त्याच्यामध्ये मी 3 अडचणींबद्दल तुम्हाला विचारलंय
एक तर तुमची मेंबरशिप वाढवण्यासाठी किंवा त्यांना टिकून ठेवण्यासाठी तुम्ही काय करतात किंवा तिथं काय अडचणी येतात. कारण अगदी मी मोकळ्या मनाने बोलतो, कारण हा आपला सगळा एफपीओचा ग्रुप आहे की एका बाजूला आम्ही सांगतो की आमचे 1000 मेंबर आहेत आणि दुसऱ्या बाजूला आमचे 100 मेंबर सुद्धा आमच्या शॉप मधून खरेदीला येत नाही, किंवा त्यांच्याकडे जर तुम्ही काही कंपनीला माल द्यायची वेळ आली तर तो व्यापाऱ्याला पहिला पसंती देतो पण तुम्हाला पहिली पसंती देत नाही. अगदी मोकळ्या मनाने आपण बोलतो. तर येतो जी काही भानगड आहे तर ते नेमकं कशामुळे घडतं, तर तो माझा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की तुम्हाला आता काय काय अडचणी येतात, ओव्हरऑल जनरल अडचणी काय येतात? सर, जनरल अडचणी अशा काय, आता आम्ही 2011 पासून एका शेतकरी उत्पादक गटाच्या माध्यमातून काम करत होतो. पण एकत्र येऊन काम केल्यामुळं आर्थिक अडचणी आम्हाला आलेल्या नाही. त्याच्यात असं झालं की शेतकऱ्याचा जो माल आमच्याकडे येते, कच्चा माल, साधारण एक उदाहरण द्यायचं झालं तर आम्ही बीजोत्पादनाचं काम करतो. तर त्या बीजोत्पादनाचं काम करत असताना आमच्याकडं 12 महिने शेतकरी पैसेच मागत नाहीत. कारण त्यांचा असा विश्वास बसला आमच्यावर की 12 महिने आमच्याकडे कोणी येत नाही पैसे मागायसाठी. पण एका वर्षात दुप्पट पैसे देणारी आमची शेतकरी उत्पादक कंपनी बँक पण देऊ शकत नाही. ते पैसे आम्ही शेतकऱ्याला आमच्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून बीजोत्पादनाचे देतो. त्याच्यामुळं मेंबरशिपचा तर प्रश्नच नाही. मेंबर व्हायसाठी अगोदर ऍडव्हान्स मध्ये शेतकरी आमच्याकडे यायला तयार असतात की बुवा आम्हाला तुमच्या शेतकरी उत्पादक कंपनीचा सभासद करा. अशा पद्धतीनं ती अडचण येत नाही. फक्त आपण जो काही उद्योग निवडतो तो उद्योग करत असताना तिथलची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला अनुकूल जर आपण व्यवसाय केला, समजा एखाद्या भागात जर शेतकरी मक्याचं हे घेत असतील, उत्पादन घेत असतील, तर मक्यावर आधारित उद्योग त्या शेतकरी उत्पादक कंपनीनं एफपीओनं उभा करायला पाहिजे. आणि समजा काही भागात तूर, सोयाबीन याचं उत्पादन घेत असतील तर त्याच्यावर आधारित उद्योग त्या ठिकाणी उभा करायला हवा, असं माझं मत आहे. अतिशय समर्पकपणे तुम्ही खरं तर याचं यशाचं रहस्यच उलगडून दाखवलंय. कारण बऱ्याच वेळेला यातच बऱ्याच प्रोड्युसर कंपन्यांची अडचण होते आणि मला असं वाटतं की लोकांची जी अडचण आहे आणि जी नेमके गॅप आहे तो गॅप जर तुम्ही ब्रिज केला किंवा ती अडचण जर दूर केली तर शेतकरी किंवा सभासद आपल्यासोबत जोडला जातो. मी मोरे साहेबांना विचारेल की मोरे साहेब तुमचा काय अनुभव आहे? सर, अनुभव असा आहे, मुळात तर आम्ही 3,65,000 रुपये आमच्या जवळ जमा झालेले व्यवसाय सुरू केलाय. तर इतका कमी पैशामध्ये व्यवसाय चालू करत असताना इतकं काही चांगलं आहे असं नाही. वास्तविक पाहिलं तर आमची एक पतसंस्था आहे, पतसंस्थेने थोडस 7-8 लाख रुपये लोन घेतलं आणि मग सुरू केलं ते. पण मला असं वाटतं सभासद आमचे जोडलेले आहेत, आमचं दुकान चांगलं चालतंय. मूळ असं आहे का पहिली शेतकऱ्यांची फसवणूक होती, आम्ही थांबवलंय काय, शेतकऱ्यांची फसवणूक होत होती. त्यामुळं जे ओरिजिनल कंपनीचे औषध आहेत ते शेतकऱ्याला मिळतच नव्हतं आणि डुप्लिकेट औषधं मिळून भरमसाठ पैसे व्यापारी कमवत होते. तर आपण पहिल्यांदा शेतकऱ्यांना एक सुविधा दिली का ओरिजिनल सिजंटा बाहेर सारख्या कंपनी आहेत त्यांची औषधं विकली. त्यामध्ये ठीक आहे, मार्जिन कमी आहे आपल्याला, पण आपण हे विकलं पहिल्यांदा. तर आता जे अडचणी आहेत सर, मला असं वाटतंय कंपन्या जर उभ्याच करायच्या असतील, उभ्याच राहायच्या असतील तर साधं एक उदाहरण सांगतो फक्त. नाबार्ड बँक एडीसी बँकेला लोन देते, एडीसी बँक सोसायटीला लोन देते आणि सोसायटी शेतकऱ्याला देते. शेतकरी एकदा लोन घेतो आणि ते कुठेतरी लग्न कार्याला खर्चून टाकतो. तर मला असं वाटतं नाबार्डनी जर हे डायरेक्ट फायनान्स कंपन्यांना केलं आणि आमच्या 350 शेतकऱ्यांना जर मी माझ्या पद्धतीनं खत औषधात जर ते पैसे गुंतायला लावले तर नक्कीच शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल, म्हणजे मला असं वाटतंय. आणि कंपन्या सक्सेस करायच्या असल्या तर खरा हाच मार्ग दिसतोय, त्याच्यामधून शेतकरी उभे पण राहतील आणि शेतकरी योग्य त्या कारणासाठी पैसे वापरतील. आणि मोठ कंपनीचा उद्देशच असा होता आमचा. मी माझ्या मित्रपणे 94 सालापासून शेतकऱ्यांच्या बरोबर गावाबरोबर काम करतो. तर मुळात आम्हाला पिकवता येते, विकता येत नाही आम्हाला.
आम्हाला आमचा माल विकता येत नाही आणि ह्या विक्रीवर काहीतरी केलं पाहिजे. मग कोणतरी व्यापारी येतो, तो आम्हाला घेऊन जातो, कदाचित उधार त्याचे संबंध वाटतात, उधार दिलं जातं आणि मग शेतकरी बुडतो. मुळात आमच्याकडं महत्वाचं पीक कांदा आहे आणि कांदा पिकावर आम्हाला खरं ट्रेडिंग करायची, पण त्यामध्ये समुद्रीने थोडीशी मदत करायची ठरवली. आम्ही त्याही विषयामध्ये थोडासा बारकाईने अभ्यास केला, त्याच्यावर आम्ही थोडा स्टडी केला सर. कदाचित आम्हाला जर तुम्ही ह्या कांदा व्यवसायामध्ये जर मदत केली तर कंपनीला बऱ्यापैकी मदत होईल असं मला वाटतंय. पण तिथं व्यापारी फसवतात सर. काय होतं, समुद्री आम्हाला पेमेंट द्यायला तयार आहे, मध्यस्थी करायला तयार आहे, पण आम्ही इथून माल जर पाठवला, कदाचित कांद्याचे भाव उतारले, गाडी जायला 4 दिवस लागणार, 4 दिवसात भाव उतारले, तर ते व्यापारी 45 mm चा कांदा आम्ही पाठवलेला असताना ते आम्हाला 30 mm चा माल लागला, तुमचा माल छोटा आला म्हणून ह्या भावात विकला, ते आम्हाला परत खोटं बोलतात आणि त्यामध्ये आमचा लॉस होतो. तर यामध्ये काय सोल्युशन जर निघालं तर निश्चित कांद्यावर आम्हाला मोठ्या प्रमाणात काम करता येईल, शेतकऱ्यांना न्याय देते. धन्यवाद सर. धन्यवाद मोरे साहेब, तुम्ही खूप म्हणजे मुद्द्याला हात घातला. एका बाजूला तुमची ताकद पण सांगितली, पण दोन गोष्टी तुम्ही ज्या सांगितल्या, मला असं वाटतं की श्रीधर सर आहेत ते त्यांनी ते लिहून घेतलंय आणि देवनानी सर आहेत, कारण ते त्याच प्लॅटफॉर्मवर काम करतायत की हा जो 4 दिवसाचा गॅप आहे तिथला लॉस कसा भरून काढायचा. मला वाटतं देवनानी सर नंतर आपण शेवटी त्यांना रिक्वेस्ट करू की त्याच्याबद्दलही ते थोडे 1-2 मिनिट शेवटच्या आपल्या प्रश्नोत्तराच्या अगोदर देवनानी सरांच्या इंटरव्हेन्शन बद्दल आपण माहिती घेऊया. मी त्याच्यानंतर विचारतो अनिल शिंदे. सर नमस्ते. मी जर अडचणींच्या बाबतीत जर सांगायचं ठरलं तर मी सुरुवातीपासून 2011 पासून यामध्ये काम करतोय. अनुभव खूप आलाय. यात मी थोडस गव्हर्नर विषयी बोलेल की आपण जे म्हणतो की सभासद जे आहे आणि सभासदानंतर डायरेक्टर, आपण म्हणतो की ज्या कंपनीमध्ये सभासदांना ओनरशिप समजली, बरोबर ना, ही कंपनी माझी आहे हे समजलं तर त्या कंपनीला सक्सेसला अडचण येणार नाही. परंतु आमचे म्हणजे जवळजवळ आता 8 वर्ष पूर्ण झाले, 9 वर्षामध्ये पदार्पण आहे, तरी पण आम्ही ज्या मीटिंग घेतो, आमचे जे गव्हर्नर आहे म्हणजे जे काही हे सॉरी आपलं जे बोर्ड ऑफ संचालक मंडळ आहे, तर संचालक मंडळाला आता सुनील सर पण बऱ्याचदा आमच्या मीटिंग अटेंड करता. आम्ही महिन्यातून 2 वेळा मीटिंग ठेवत असतो. दरवेळेस आपल्याला ते सांगायला लागतं की प्रत्येकाच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहे, त्या प्रत्येकाने कोणी व्हाउचर साईन केली पाहिजे, कोणी बँक आली, कोणी काय, म्हणजे ह्या जबाबदाऱ्या आपण जेव्हा त्यांना वाटून देतो तर तिथं ते हो हो म्हणतात सगळे, बरोबर ना. आणि घरी गेले की बस त्यांचं ते चालू. आपण म्हणजे कोणीही कोणती जबाबदारी जे आपण ओनरशिप म्हणतो, ही कंपनी माझी आहे, मी तिथं बघितलं पाहिजे, गेलं पाहिजे, केलं पाहिजे. तर याच्यासाठी आपण नक्की काय करू शकतो, बरोबर ना. आणि जे काही आपल्याकडे आपण मेंबर म्हणतो ज्यांना, बरोबर ना, जे खरोखर कंपनीचे मालक सभासद, तर त्यांना पण आपण ओनरशिप येण्यासाठी आपण वेगळं काय करू शकतो. तर हा एक मोठा प्रश्न आहे माझा. त्यानंतर मॅनेजमेंट वरती मी थोडस बोलेल की हे कॉर्पोरेट सेक्टर आहे, हा बरोबर ना, ही कंपनी आहे आणि कंपनीमध्ये 2 भाग वेगवेगळे असणं खूप गरजेचं आहे. ते आम्ही कामातून शिकलो. एकदम तुमचं गव्हर्नर वेगळं पाहिजे, मॅनेजमेंट वेगळं पाहिजे. गव्हर्नरनी डिसिजन मेकिंग मध्ये काम केलं पाहिजे, मॅनेजमेंटनी इम्प्लिमेंट मध्ये काम केलं पाहिजे. इम्प्लिमेंट मध्ये काम करायचं तर अर्थातच टेक्निकल मॅनेजमेंट पाहिजे, तज्ज्ञ लोक पाहिजे तिथं, ज्या त्या व्यवसाय म्हणजे जी जबाबदारी त्यांच्याकडे आहे तर त्याच्यामध्ये त्यांचे तज्ज्ञ किंवा ते पदवीधर पाहिजे, त्याचा त्यांना अनुभव पाहिजे, तर आपल्या कामात शक्यतो त्रुटी होणार नाही किंवा लॉस मध्ये जाणार नाही. पण होतं काय की आपण त्या पद्धतीने, आता सुनील सरांनी आम्हाला पहिल्यापासून सांगितलं की तुम्ही जर मार्केटिंग करायचं असेल तर MBA झालेले चांगला माणूस घ्या, चांगला पगार द्या. तर आम्ही 2012 पासून MBA झालेले माणसं घेतले. परंतु होतं काय की त्यांचं जे काही स्वप्न आहे, त्यांचं जे काही पगाराचं हे, तर आपण तिथपर्यंत तयारी असते, परंतु त्यांना जे काही अपॉइंट करतो आपण, त्यांना कंपनी शिकतात की कंपनी काय त्यांना लक्षात पण येतं. पण ते कुठंतरी शिकून, सुनील सरांच्या भाषेत सांगायचं झालं तर जसं काही वरती हात लागले, हात पोचले वरती, त्यांना असं वाटायला लागतं. आणि कुठेतरी वर्षभर काम केलं की ते वर्ष 2 वर्षामध्ये म्हणजे इव्हन स्टाफ मध्ये तुम्ही एखादा अकाउंटला मुलगा घ्या किंवा एखादा परचेसला कुठेतरी, की त्यांना लगेच ते कुठेतरी शिकले का त्यांना असं वाटतं आता आपल्याला काही आपणच करू शकतो. किती वेळा आपण तो स्टाफ हे करत राहायचं आणि किती वेळा त्याच्यामध्ये हे करत राहायचं. हा मोठा एक अडचणीचा भाग आहे. हे झालं तुमच्या मॅनेजमेंट बद्दल. तर आपण किती वेळा म्हणजे त्या लोकांना शिकवा, परत नवीन लोक घ्या, परत त्यांना ट्रेन करा, तर खूप मोठ्या प्रमाणात अडचण येते आणि पाहिजे तसे स्किलफुल लोक आपल्याला भेटत नाही. त्यानंतर मी बोलेल की इन्फ्रास्ट्रक्चर,
बरोबर ना. तर इन्फ्रास्ट्रक्चर आता कांद्यामध्ये जर काम करायचं असलं तर आपल्याला नक्कीच इन्फ्रास्ट्रक्चर ची गरज आहे. आपल्याला जर कुठंतरी मार्केट हे जिथं आपण कांदा विकतोय तिथं हजारो लोक आपल्या अगोदर पण मार्केटमध्ये स्पर्धा करण्यासाठी उभे राहिलेले. त्यांचे त्यामध्ये स्किल आहे, त्यांच्याकडे ताकद आहे, त्यांच्याकडे पैसा आहे, त्यांच्या मार्केटमध्ये पॉवर आहे. आणि अशा मार्केटमध्ये आपण पण आपल्या लोकांचा, आपल्या सभासदांचा माल घेऊन आपण तिथंच त्याच मार्केटमध्ये विकणार आहे. तर मग आपल्याला त्या मार्केटमध्ये त्या कॉम्पिटिशन मध्ये टिकायचंय, बरोबर ना. तर त्या पद्धतीनेच आपल्याला आपल्या सभासदांकडून परचेस करायला हवं. किंवा त्या पद्धतीने आपल्याला जर परचेस करायचं असलं तर खूप अडचणी येतात. काय होतं की आपण लोकांकडे जातो, आपल्या सभासदांकडे जातो आणि ते सांगतात की मार्केटमध्ये काल कांदा ह्या भावात गेलाय, त्याच्यापेक्षा इथं आपली कंपनी तिथं तर तुम्ही जास्तच दिला पाहिजे. परंतु तो मार्केट मधला सरासरीचा भाव, बरोबर ना, आपण देणारा जो जास्तीचा भाव, याच्यामध्ये ऍक्च्युअल फरक असतो. हा अनिल, Yes, sir, बोला ना. थांबवण्यासाठी की खूप चांगले मुद्दे तू आम्हाला दिलेले आहेत. फक्त मी थांबवलं याच्यासाठी की आपल्याला त्याच्या डिटेलमध्ये नाही जायचंय, पण नक्कीच तुला सगळेजण ओळखतात आणि तू ज्या पद्धतीने ह्या सगळ्या प्रोड्युसर कंपनी जगलाय किंवा जगतोय ती इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. आणि मार्केटिंगच्या बाबतीतही आपण पुढे येणार आहोत की त्याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल. परंतु तो गव्हर्नन्स आणि मॅनेजमेंट हा जो 2 फॅक्टर वेगळे करून सांगितले ते खूप महत्वाचे आहे. मी फक्त 1 मिनिट त्याच्याबद्दल नक्की बोलेन की बऱ्याच वेळेला आम्ही जेव्हा युवा मित्र म्हणून जेव्हा सगळ्या प्रोड्युसर कंपन्यांना हँडहोल्डिंग सपोर्ट देतो, ट्रेनिंग करतो, तर बऱ्याच वेळेला तो संचालकच तिथं डायरेक्टरचा मॅनेजर म्हणून, आणि मग तो डायरेक्टरच मॅनेजर पण असतो, हमाल पण असतो, त्या शॉपचा मालक पण असतो आणि बाहेर जाऊन भाषण पण करत असतो आणि तो तिथले पुढारपण पण करतो. तर याच्यामुळे बऱ्याच प्रोड्युसर कंपन्यांच्या सक्सेस मध्ये अडचणी येतात. त्यामुळे प्रोड्युसर कंपनी ही शेतकऱ्यांची आहे आणि तिचा डिसिजन मेकिंग त्यांच्या हातात असलं पाहिजे, पण प्रोफेशनली ती मॅनेज करायला पाहिजे. आणि ती हळूहळू का होईना पण ती समज वाढते आणि तुझ्या निमित्ताने ती समज मला असं वाटतं की तू नीटपणे मांडलेली आहे. मी सुरेश पवारांकडे जातो की त्यांना त्यांचं आपण ऐकूया. तर शेतकरी उत्पादक कंपनी आपण स्थापन करतो. स्थापन करत असताना पहिल्या प्रथम आपल्याला अडचणी येतात. जसं त्या परिसरात नवीन असते, शेतकऱ्याचे सभासद तयार करणे वगैरे या अडचणी प्रायमरी असतात. परंतु जसं जसं कंपनी पुढे जाते तसं तशी अडचणी शून्य होतात. हे आपल्या कंपनीला सभासद तयार करण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही. परंतु खरी अडचण काय असते की ज्या परिसरात आपण कंपनी स्थापन केलेली आहे आणि त्या परिसरात ज्या शेतकऱ्यांकडे उत्पादन होतं त्यासाठी आपण मार्केट कसं उपलब्ध करून देऊ शकतो त्याच्यावर मार्गदर्शन होणं गरजेचं असतं. आणि जसं मागं आपल्यापैकी कोणतरी एखादी सह्याद्रीचा उल्लेख केला, तसं सह्याद्री हा प्रोसेस प्लॅन मध्ये गेला तर त्यासाठी लागणारं भांडवल उपलब्ध करावं लागतं. तसं त्या परिसरात जी कंपनी उभी आहे त्या कंपनीला सुद्धा नुसती मार्केटिंगवरच आधारित राहून नसून त्यांनी प्रोसेस प्लॅन कडे पण वळलं पाहिजे. आणि त्या प्रोसेस प्लॅन साठीचे आर्थिक भांडवल लागतं, त्या भांडवलाची खूप अडचण येते. तसं एक बँकेत घ्या, गव्हर्नमेंटकडे घ्या, कुठल्याही परिस्थितीत गेलं तर बँकेत गेलं तर त्याला मॉर्गेजची अडचण येते. ही 10 लोकांची कंपनी, याला कोण मॉर्गेज देणार, किती मॉर्गेज देणार. कोणताही प्रोसेस प्लॅन घेतला की तो कोट्यवधीचा आहे आणि त्या कोटी रुपयासाठी किती रुपयाचं मॉर्गेज देणार, त्याची जागा, या थोड्याशा गोष्टी फक्त अडचणीच्या भासत आहेत. बाकी दुसरं काही नाही. धन्यवाद सुरेश सर. मला तुम्ही खूप चांगल्या मुद्द्याला शेवटी हात घातला आणि ज्याच्यामुळे मलाही पुढे जाता येईल. आज आपल्याला प्रोड्युसर कंपनीमध्ये चित्र असं दिसतंय की आपण सुरुवात इनपुट पासून केली. म्हणजे खरं तर इनपुटचा पहिला बिझनेस देवनदीच्या माध्यमातून ॲग्रीमॉल हा शब्द आला आणि तिथून सुरू झाला. आणि आज सगळ्या प्रोड्युसर कंपन्या पहिलं काम काय करायचं तर इनपुट ॲग्रिगेशन मध्ये किंवा इनपुट सप्लाय मध्ये काम करतात. आणि लो हँगिंग फ्रूट आहे, सहज करता येण्यासारखं आहे आणि एक प्रोड्युसर कंपनीला स्वरूप येण्यासाठी ते महत्वाचं पण आहे. पण दुर्दैवाने आम्ही त्यातच अडकून पडलेलो आहोत. बऱ्याचशा प्रोड्युसर कंपन्या त्याच्यामध्ये अडकून पडलेल्या आहेत. आणि त्याच्या पुढे जाऊन जे काही व्हॅल्यू ऍडिशन करणं असेल, मार्केटिंग करणं असेल, आज थोडंफार काही प्रोड्युसर कंपन्या म्हणजे सगळ्यात जवळजवळ इनपुट मध्ये आहे त्यातल्या काही जणांनी ट्रेडिंग मध्ये गेलेल्या आहेत. परंतु रिअल टर्म मध्ये जे व्हॅल्यू ऍडिशन असेल आणि रिअल टर्म मध्ये मार्केटिंग करणं, फक्त लिंकेज नाही तर मार्केटिंग करणं, ह्या 2 मिसिंग गोष्टी आहेत. तर ह्या करण्यासाठी नेमक्या काय अडचणी आहेत आणि हे करायचे असतील तर काय काय करायला हवं. एक तर आहे की पैसा हवाय, पण पैशाच्याही पलीकडे बऱ्याचशा गोष्टी आहेत. कारण मी माझा अनुभव सांगतो. आम्ही एका मोठ्या वर्कशॉपमध्ये आम्ही
ठरवून सांगितलं की आता ह्या क्षणी तुम्हाला 2-2 कोटी रुपये देतो, बोला काय प्लॅन आहे. तर तुम्हाला विशेष वाटेल की 21 प्रोड्युसर कंपन्यांचे लोक होते आणि एकानी तयारी दाखवली नाही की हा आम्हाला पैसे द्या, आम्ही आता उद्या हा बिझनेस सुरू करू शकतो. ही फॅक्ट आहे. माझा मुद्दा असा आहे की ज्या याच्यामध्ये आपण जिथे अडकलेलो आहे याच्यातून जर आपल्याला पुढे जायचं असेल, जे तुम्ही पुढे गेलेले आहात, तर ते काय करावं लागेल आणि त्याच्यासाठी काय अडचण आहे. मोरे साहेब आता तुमच्याकडून सुरू करू आपण. नाही, आत्ताच सांगितलं का बुवा स्पर्धेचे युग आहे सर. आपल्या कंपन्या आहेत, आपण सक्षम नाहीत. कदाचित व्यवसाय करत असताना त्यामध्ये जर पैसे गेले तर सभासदांचे पैसे जातील, कंपन्या बुडतील. तर यामध्ये एक गोष्ट आहे, आपल्याला जसं मला एक समुन्नती कंपनीचं जे भोळे सर आहेत ते म्हटलं, जे व्यापारी काम करते त्या व्यापाऱ्यांची पैशाची आम्ही घेतो. ठीक आहे, तुम्ही व्यवसाय करा. फक्त माझ्या समोर एक अशी अडचण होती का बाबा आमचा जे 4 दिवसाचा गॅप जाणार आहे, आम्ही किती मोठा व्यवसाय करू. अगदी रोज 30 टन कांदा पर डे इथून पाठवू शकतो आम्ही. म्हणजे एवढं काम करण्याची क्षमता आमच्या मुलांच्यात नक्की आहे, करू शकतो. पण ती मोर जाऊन जी अडचण आहे त्यामध्ये लॉस वाढायला नको. कदाचित आम्हाला पैसे नाही मिळाले तरी चालतील, लॉस वाढायला नको, हीच आमच्या समोरची अडचण आहे मोठी. हॅलो, अजून सचिन. हॅलो सचिन, तुमचा आवाज हे चालू करा तुम्ही. सर, तुमचा मुद्दा महत्वाचा आहे. कसा की पोटेन्शियल काय आहे पहिले ते ओळखलं पाहिजे. आपल्या एरिया मधलं पोटेन्शियल काय आहे आणि त्यानुसार आता उदाहरणार्थ सह्याद्रीचं उदाहरण दिलं. त्या सह्याद्रीला सक्सेस म्हणजे काय की आजूबाजूला वातावरण, द्राक्षांचं उत्पादन आहे आणि त्यांनी ते ग्रेडिंग पॅकिंग करून एक्सपोर्ट करणं. आता ज्या एरियात ज्या ज्या गोष्टी उपलब्ध असतील त्या गोष्टी व्हॅल्यू चेन. आता उदाहरणार्थ आमच्याकडे मका, कांद्याचं तर मार्केटचं हे जनरल आहे, सगळ्यांना ज्ञात आहे. हे जागतिक लेवलवरचं प्लस मायनस होऊ शकतं, त्याच्यात स्थिर आणि गॅरंटी नाहीये. राहिलं आपल्याकडे जे उपलब्ध आहे त्याच्यासाठी, आता उदाहरणार्थ आमच्याकडे मका आहे. मक्यासाठी व्हॅल्यू चेन म्हणजे त्याचं फीड तयार करणं, कोंबडी खाद्य तयार करणं, मग याच्यासाठी थोडस म्हणजे आलंच प्लांट उभा करणं वगैरे. तर या म्हणजे फायनान्शियल, शेवटी फायनान्शियल अडचणी येऊ शकते त्याच्यामध्ये. फायनान्शियल अडचण तुम्हाला महत्वाची वाटते. हा अनिल, तू काय सांगशील? अनिल. हा सर, हा प्रश्न सर परत एकदा रिपीट करा. आणि मी फक्त बाकी सगळ्या सभासदांना, कारण मी देवनदीशी जास्त जोडलेला असल्यामुळे, पण एक गोष्ट नक्कीच सांगितली पाहिजे की देवनदी जसं सगळ्या प्रोड्युसर कंपन्यांना एक्सपोजर साठीचं साधन होतं, तसे अजून न माहीत असलेली गोष्ट मी देवनदीची सांगतो की ही पहिली कंपनी म्हणून तिला बरेच प्रिव्हिलेज मिळाले, त्यांनी खूप चांगलं काम केलं. आणि एक वेळ अशी होती की 2016-17ला ती कंपनी 61 लाख रुपयाचा लॉस करत होते. कारण लॉसची गोष्ट सांगितली तर व्यवसाय करायचा तर प्रॉफिट आणि लॉस या दोन्ही गोष्टी आहे, म्हणूनच त्याला व्यवसाय म्हणतो. त्यामुळे 61 लाखाचा लॉस केलेली कंपनी आता ती बंद केली तर काय होईल, आणि मग सगळे एकमेकाचे डायरेक्टर तोंड बघत नव्हतं अशी परिस्थिती असताना आज 2020ला पुन्हा देवनदी पुन्हा उभी राहिली आणि आज त्यांनी सगळा लॉस भरून काढून यावर्षी डिव्हिडंड वाटायच्या तयारीमध्ये आहे. म्हणजे लॉकडाऊन खोललं की आम्ही ठरवलं की डिव्हिडंड नुसता बँकेत द्यायचा नाही, तर तो डिव्हिडंड लोकांना प्रत्यक्ष बोलून तो हातामध्ये दिला पाहिजे, म्हणजे चेकच्या स्वरूपात. तर तो जो सगळा प्रवास होता आणि लॉस म्हणून, तर अनिल तू त्याच्यावरती काय सांग? खूप चांगल्या मुद्द्याला तुम्ही हात टाकलाय. तर म्हणजे लॉस कसा होऊ शकतो आणि कंपनी नेमकं ते आम्ही ते आठवलं तर एकदम डोकं काम करत नाही. की ती परिस्थितीच अशी होती ना की कोणी कोणाला हे करत नव्हतं आणि असं 100% हे झालं होतं की आता आपल्याला कुलूप लावल्याशिवाय झोप येत नव्हती. रात्री 4-4 वाजेपर्यंत टेन्शन, पार्ट्यांचे फोन यायचे, केसेस झाले होते, 3-4 कंपन्यांच्या केसेस पण झालेल्या होत्या. आणि या सगळ्या गडबडीत फक्त धीर सोडायचा नाही. तुम्ही आमच्या पाठीमागे होते सर. आणि मला एवढंच मी तर नक्की सांगेन की मी एवढंच माझ्या डोक्यात होतं की काही झालं तरी सुनील सर आपल्या पाठीमागे, युवा मित्र आपल्या पाठीमागे, आपण जोपर्यंत तुम्ही पाठीमागे तोपर्यंत धीर सोडायचा नाही. आणि पुन्हा एकदा नवीन लोकांना आपण बरोबर घेऊन
नवीन इन द सेन्स नवीन मॅनेजमेंट पण गेलं होतं आमचं. तर नवीन लोकांना बरोबर घेऊन आणि आहे त्या परिस्थितीत आपण काय करू शकतो, बरोबर ना, आहे त्या गोष्टी विचार नाही केला आम्ही. ज्या गोष्टी आमच्या हातात आहे त्या गोष्टींवरती काय करू शकतो आणि परत एकदा झपाट्याने कामाला महिन्यामध्ये आम्ही सगळं एकदा भरून काढलं. त्याच्यात सगळ्यात मोठा जो बिझनेस आम्हाला दिला तो सुनील सरांनी दिला. जवळजवळ 1.25 कोटीचा बिझनेस इरिगेशनचा, जो आम्ही सगळ्यात मागच्या वर्षामध्ये तो केला. त्याच्यामध्ये कंपनीला ग्रो होण्यामध्ये. आणि त्यानंतर आम्ही भाजीपाल्यामध्ये सुनील सर नेहमी म्हणतात की नाही, तुम्ही आणि मला मुद्दा तोच म्हणायचा आहे की हे कोणी काय केलं याच्यापेक्षाही हे तुमचं श्रम आहे. तर तुम्ही जे काही आउटपुट मध्ये काम करायला लागला आणि त्यानंतर जो काही प्रॉफिट तुम्हाला दिसायला लागला त्याच्याबद्दल आता जे सुरू केलं होतं ते थोडं, नक्कीच कारण इतरांना ते नक्कीच नाहीये. हा, मला असं वाटतं की इनपुट्स हे आपलं काही ते 2% किंवा 5% काम आहे आपलं, जी लोकांची गरज आहे म्हणून ते केलंच पाहिजे. परंतु तो एक प्रोड्युसर कंपनीचा 5% भाग आहे. परंतु जे आउटपुट आहे भाजीपाला सप्लाय किंवा आपण इतर जे लोकांचं आहे, जे लोकांना खूप गरजेचं आहे की ते, आणि त्याच्यामध्ये जर काम केलं तर माझ्या मते जर आपण डेलीच्या 2 गाड्या जरी पाठवल्या, बरोबर ना, तर डेली 2 गाड्या म्हणजे कमी काम जरी केलं तरी नक्कीच त्याच्यामध्ये प्रोड्युसर कंपनीचा जास्तीत चांगल्यात चांगला फायदा, लोकांचा पण चांगल्या पद्धतीने फायदा होऊ शकतो. हे नक्कीच. फक्त त्याच्यामध्ये जे मगापासून चालू आहे की त्याच्यामध्ये शाश्वत नाही, अमुक नाही तमुक नाही. परंतु माझं असं म्हणणं आहे त्यात की हॅलो, हा, त्याचा आवाज हा, अनिल बोल. येतोय का आवाज? हा, येतोय. त्याच्यात ज्या काही आपल्या अवतीभवती ब्रँडेड पण कंपन्या खूप आहेत. तर त्या ब्रँडेड कंपन्यांसोबत जर आपण काम केलं तर, आवाज येतोय का? हो हो येतोय, बोला बोला. जर आपण त्या ब्रँडेड कंपन्यांसोबत जर व्यवस्थित मॅनेजमेंट टाकून जर काम केलं लक्ष देऊन, तर नक्कीच कामाला खूप संधी आहे. चांगले लोक, ज्या ब्रँडेड लोक आहेत, जे ब्रँडेड कंपन्या आहेत, त्यांना पण चांगल्या कंपन्यांची गरज आहे. आणि आता कोविड-19 जे काही दाखवून दिलेलं आहे, बरोबर ना, तर सगळ्यात चांगला बिझनेस हा प्रोड्युसर कंपन्यांनी केलेला आहे. आणि त्या लोक आता प्रोड्युसर कंपन्यांकडून आता बिझनेस बघताय. विजय सर मीटिंग मध्ये आहे किंवा समुन्नतीचे पण सर्व हे आहेत. तर आम्ही ज्या कंपन्यांबरोबर काम करतोय त्यांनी आता आमच्याकडे लिस्ट मागितली की चांगल्या चांगल्या ज्या काही एफपीओ आहे, तर त्यांच्या आम्हाला नावे द्या, आम्ही त्या एफपीओ बरोबर काम करायचे आम्हाला. तर ही संधी आली आहे आता चालू. तर आपण नक्कीच आउटपुट मध्ये काम करण्याची संधीचा फायदा घेतला पाहिजे असं मला वाटतं. बाकी धन्यवाद अनिल. हा जो मुद्दा आहे, मला असं वाटतं की सगळ्या प्रोड्युसर कंपन्यांनी आपल्याला स्वतःला गर्व बाळगावा असाच आहे की जेव्हा सगळं जग लॉकडाऊन झालं होतं आणि सगळीच घरामध्ये होती, त्यावेळेला फार्मर प्रोड्युसर कंपन्या मात्र बाहेर पडल्या. त्यांनी स्वतः मार्केटमध्ये पोहोचल्या आणि आज त्यांनी मार्केटचा काही नाही म्हटलं तरी चांगला हिस्सा काबीज केलेला आहे. त्याचबरोबर ज्या मार्केटमध्ये अगोदरच असलेल्या ज्या कंपन्या आहेत, ज्या फार्मर कडून किंवा मार्केटमधून माल घेत होत्या, त्या आता प्रोड्युसर कंपनी बरोबर लिंक करायला तयार आहे. ही नव्याने संधी आपल्याला या निमित्ताने उपलब्ध झालेली आहे. दुसरी संधी अशी पण उपलब्ध झालेली आहे की कोविडमुळे आता बरेच जण पॅक फूड घ्यायला तयार आहेत. मग अगदी भाजीपाला सुद्धा पॅकेजिंग मध्ये आला तर तो त्यांना हवा आहे. आणि ही एवढ्या मोठ्या प्रमाणावरती पॅकेजिंग करून लोकांपर्यंत पोहोचवण्याची ताकद या कुठल्याही कॉर्पोरेट कंपनीमध्ये नाहीये. तर त्यांना जर ते करायचं असेल तर आपल्या बरोबर संपर्क साधावा लागेल आणि मग आपण एक जॉईंट व्हेंचर मध्ये खूप मोठं काम करू शकतो. असा एक अव्हेन्यू या निमित्ताने निर्माण झाला, जो मी अनिलने जे सांगितलं ते त्यातून पुढे येतं. मी यानंतर सुरेश पवार तुम्हाला विचाराल की तुम्ही कसं सांगाल. मी पुढचा प्रश्न हवा तर घेतो सगळ्यांसाठी की आज आपण बघतो की प्रोड्युसर कंपन्यांना चळवळ सुरू होऊन, म्हणजे 2002 ला कायदा आला. प्रत्यक्ष प्रोड्युसर कंपन्यांची चळवळ ऍटलिस्ट महाराष्ट्रामध्ये तरी 2009-10 ला सुरू झाली आणि आज महाराष्ट्रामध्ये ती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती फोफावलेली. मी देशाबद्दल बोलत नाही. हे सगळं असताना आजही टेक्नॉलॉजीचा जो वापर आहे ह्या प्रोड्युसर कंपनीमध्ये तो कमी होताना दिसतोय. तर त्याच्याबद्दलचं मला सगळ्यांकडनं जाणून घ्यायचंय की नेमकी काय टेक्नॉलॉजीचा काय काय वापर होत असेल तर त्याची काय अडचणी तुम्हाला येत आहेत
आणि जर तुम्हाला समजा होत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे आणि ज्याच्यामध्ये आपण कुणाची मदत घेऊ शकतो किंवा काय अवेलेबल आहे ते नंतर बघू शकतो. पण त्याच्याबद्दल एक मिनिट करू ना, हा विषय तुमचा आहे. विलास गायकवाड तुम्ही सांगा. सर, टेक्नॉलॉजीचा उपयोगाबाबत जर सांगायचं झालं तर आम्ही ज्या गोष्टी उत्पादन करत होतो त्या उत्पादनाच्या बाबतीत सांगतो मी, त्याची जाहिरात आम्ही फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून केली. आणि दुसरी टेक्नॉलॉजी आम्ही जे आमचं बिलिंग आणि या गोष्टी येतात, जीएसटी रिटर्न बिलिंग, याच्यासाठी आम्ही बिजी म्हणून एक सॉफ्टवेअर वापरलं. त्याला तर आपण समजून द्या. तर अशा पद्धतीनं आम्ही मार्केटिंगसाठी फेसबुक, व्हॉट्सअप या गोष्टीचा, टेक्नॉलॉजीचा वापर केला. आमच्या कंपनीचं जे बियाण्याचं उत्पादन होतं त्याच्यासाठी, त्याच्याशिवाय आम्ही डाळीचं पण हे करतो, उत्पादन घेतो या ठिकाणी. मी पूर्ण 355 सभासदांचा व्हॉट्सअप ग्रुप बनवला आहे. ओके. त्या ग्रुपवरती पूर्ण हवामानाचे रोजचे अपडेट, दुकानामध्ये कोणत्या मालाला कोणते स्प्रे करायचे, परिस्थिती काय राहील त्याचं इन्फॉर्मेशन, आणि दुकानामध्ये कोणता माल उपलब्ध झालाय त्याचे दर काय आहेत ते देतो. त्यानंतर शेतकऱ्यांनी ते बिल केल्यानंतर त्याला लगेच मेसेज जातो, त्यांनी पैसे जमा केले, त्याचे डेबिट क्रेडिटचा कुठलाही व्यवहार झाला तर त्याचे पूर्ण मेसेज हे शेतकऱ्याला त्याच्या मोबाईल वरती जातात. कुठलं सॉफ्टवेअर वापरता तुम्ही त्याच्यासाठी? टॅलीचं सॉफ्टवेअर वापरतो आणि त्याला मेसेजचं पॅकेज घेतलंय. बरं. आणि याच्यामध्ये मार्केट लिंकेज साठी काही वापरता का कुठलं काही सॉफ्टवेअर? नाही नाही सर, तुमच्याकडे मी ट्रेनिंग घेतलं 4 दिवसाचं तुमच्या ऑफिसला नाशिकला. त्यावेळेस पण आम्ही तिथं विचारलं होतं मार्केट लिंकेजच्या संदर्भात. तिथं आमचं एक दिवस पूर्ण सेशनच त्याच्यावरती झालं होतं. हो हो, चालेल, थँक्यू. अनिल? हा सर, जे काही नवीन तंत्रज्ञान आपण म्हणतो तर त्याच्यात आम्ही तशा अर्थाने जास्त काही हे नाही करत आहे. सेल परचेस साठी टॅलीचं सॉफ्टवेअर वापरतो. जे काही भाजीपाला सप्लाय वगैरे त्यासाठी जे मेंबर्सचे काही प्रमाणात ग्रुप केलेले, त्याच्यावरती जे काही अवेलेबल आहे किंवा भाजीपाल्यामध्ये असेल किंवा इनपुट्स असेल, जो काही इनपुट्स अवेलेबल आहे त्याच्या आम्ही इनपुटचा मेसेज टाकतो. जो काही भाजीपाला आपल्याला लागत असेल ऑर्डर प्रमाणे, त्या भाजीपाल्याचा जे काही आहे ते काकडी लागत असेल तर एवढ्या प्रमाणात आम्हाला काकडी अवेलेबल असेल तर कळवा, या पद्धतीने व्हॉट्सअपचा वापर करतो. बाकी इतर टेक्नॉलॉजी मध्ये माझ्या मते की तसा स्टाफ किंवा तशी टेक्नॉलॉजी आपण अजून संपूर्णतेने एक सॉफ्टवेअर दिलंय, परंतु ते प्रोसेस मध्ये आहे. अजून तसे काही इतर टेक्नॉलॉजी आपण वापर करत नाही. त्याला जोडून माझा बाकीच्या अगोदर त्याला जोडून एक प्रश्न आहे की फीडबॅक साठी पण काही मेकॅनिझम आहे का? जसं आपण इकडनं पाठवतो पण त्यांच्याकडनं फीडबॅक साठी. सचिन? सर, टेक्नॉलॉजीचा जर वापर करायचा झाला तर आम्ही 2017 पासून इंडिया मार्टचा वापर करतोय. इंडिया मार्टचा वापर झाल्यामुळे काय झालं की आम्हाला जिनियन व्यापारी मिळाले. कारण ते ना जे रजिस्टर्ड असतील, म्हणजे तुमचं जीएसटी वगैरे जर असेल तरच ते आपलं रजिस्टर्ड होतं. आम्ही वेबसाईट पण आमची तयार केली आणि म्हणून आम्हाला आतापर्यंत जे व्यापारी मिळाले हे जिनियन मिळाले. कुठल्याही प्रकारची आमची कांद्यामध्ये किंवा मक्यामध्ये फसवणूक झालेली नाही. आणि मी सगळ्या मित्रांना सांगू इच्छितो की इंडिया मार्ट इज द बेस्ट. म्हणजे तुमच्याकडे जे जे प्रोडक्ट आहेत त्याची प्रोफाईल ते अगदी व्यवस्थित हे तयार करून देतात. आणि जे ग्राहक असतात, जे व्यापारी असतात, त्यांची रिक्वायरमेंट जर टाकली तर आपलं ज्या याच्यामध्ये आपण पेमेंट केलेलं असेल त्याप्रमाणे आपण शो होतो तिथं. मग आपल्याला कॉल येतात, ईमेल येतात. आणि पेमेंटच्या बाबतीत जर झालं तर आपण माल सप्लायर आणि तो माल घेणारा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी व्यवस्था केलेली आहे. म्हणजे दोघांचा विश्वास त्या ठिकाणी संपादन होत असतो. आणि म्हणून इंडिया मार्ट द्वारे जर केलं तर निश्चितच सगळ्या यांना फायदा होऊ शकतो. धन्यवाद. मी शेवटचे 5 मिनिट आपल्याकडे आहेत आणि मी सगळ्या स्पीकरला एक 2 प्रश्न विचारणार आहे. फक्त त्या 2 प्रश्नांचं उत्तर तुम्ही द्यायचे. एक प्रश्न जो आहे तो खरं तर सगळ्या प्रोड्युसर कंपन्यांबद्दल असं म्हटलं जातं की एक खांबी तंबू आहे.
हा, एकच माणूस खूप पॉवरफुल होतो. आणि जे प्रोड्युसर कंपन्यांचं जे तुम्ही सुरुवातीला सांगितलं की आपलं जो हेतू आहे, तर त्या हेतूलाच कुठेतरी त्या एक खांबी तंबूमुळे छेद जातो आणि एक माणूस असला तरच ती कंपनी चालते, असं जे काही चित्र निर्माण व्हायला लागलंय. तर ते कमी करण्यासाठी काय करायला लागेल हा माझा एक प्रश्न आहे. कारण आता 5 मिनिट वेळ आहे आणि सगळ्यांना 1-1 मिनिट. नाही सर, थोडासा वेळ आपण वाढवून घेऊ. तुम्ही थोडं काही हरकत नाही, 10-5 मिनिट आपण वाढवून घेऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. अजेंडा जो आहे आपण कम्प्लीट करू. थँक्यू. अर्धा तास आहे आपल्याकडे सुनील कुटे साहेब, अर्धा तास आहे. ठीक आहे सर. तर तो एक माझा प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न, ठीक आहे, आपण या प्रश्नाचं उत्तर घेऊया. मग मी खरं तर दुसरा वेगळा प्रश्न आहे. सचिन बदानी साहेब, हा, पवार साहेब तुम्ही बोला. एक खांबी तंबू बद्दल सर विचारत होते. सर याच्यात कसं असतं, ज्यावेळेस एखादं झाड लावतो ना, आपण रोपटं लावतो ना, त्यावेळेस बऱ्यापैकी म्हणजे हे नसतं, सपोर्ट नसतो. परंतु ज्यावेळेस झाडाला फळं येतात ना, त्यावेळेस बऱ्यापैकी मंडळी जमा होते. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि एखाद्या गोष्टीची आतून आग लागणं ही महत्वाची असते सर. बरोबर, कुठलंही एखादं काम करायचं म्हटलं ना, तर त्याच्यासाठी झोकून द्यावं लागतं. आणि सांगितलेलं काम हे कधीच होत नाही सर. जर आतून जर ती करण्याची इच्छा असेल आणि मग ते आपोआपच कदाचित आपल्यावर जबाबदारी होऊन जाते. मग हे पण तुम्ही करा, अनिल शिंदे सरांनी सांगितल्याप्रमाणे वाउचर पण तुम्ही बनवा, पेमेंट पण तुम्हीच बघा, बँकेचे स्टेटमेंट पण तुम्ही बघा. परंतु हा एक मुद्दा नक्की आहे की ज्यावेळेस झाड मोठं होतं, फळं येतात, सगळी मंडळी जमा होते. त्यामुळे काही अडचण नाही. एक खांबी तंबू सुरुवातीला असला तरी चालेल, परंतु त्या उद्देश चांगला असतो आणि सगळ्यांना ती फळं मिळावीत हाच उद्देश त्या जो खांब असतो त्याचा असतो सर. बरोबर, थँक्यू. अजून इतरांचं काय मत आहे त्याच्यामध्ये? सर, या कंपन्यांना ज्या आपण आता वेगवेगळ्या कंपन्यांच्या आपण औषधं वगैरे खरेदी करतो, रासायनिक खत असतो, त्याचा खूप मोठा इश्यू असतो. तर हे जर डायरेक्ट कंपन्यांना, उत्पादक कंपन्यांना जर नॅशनलाइज कंपन्यांकडून डायरेक्ट मिळाले तर नक्कीच आपल्याला ते कमी भावात विकता येतील. त्याचा शेतकऱ्यांना बेनिफिट मिळेल आणि या कंपन्या चांगलं काम करतील ग्रामीण भागामध्ये. ठीक आहे. अजून अनिल? सर, मी याच्यावरती नक्कीच थोडस सांगू इच्छितो की जो कोणीही याच्यात काम करतो, बरोबर ना, जसं उदाहरण माझं घेतलं तरी हरकत नाही, की मला हे नक्की माहिती आहे सरजी, मला हे नक्की माहिती आहे की मी या कंपनीचा म्हणजे मालक नाहीये, बरोबर ना. म्हणजे या कंपनीचे मालक म्हणजे माझ्या कंपनीचे मालक 839 लोक आहेत, बरोबर. आणि मी जर चांगलं काम करू शकतो. हॅलो, हा, ऐकायला येतंय, बोलत राहा. जर मला चांगलं काम मी कुठंतरी अपूर्ण पडत असेल, बरोबर, आणि माझ्या ठिकाणी जर कोणी चांगलं काम करायला म्हणजे चांगलं काम करत असेल तर नक्कीच त्याला संधी दिली पाहिजे, बरोबर. आणि अशी संधी जर तिथं निर्माण होत असेल तरच मी त्याला एफपीओ म्हणेल. म्हणजे पर्सनल ओनरशिप जिथे आहे तर ती कंपनी होऊ शकत नाही असं माझं मत आहे. आणि इथं ही कंपनी माझी नाहीये, ही कंपनी 839 लोकांची आहे. असं जिथं असेल तर तिथं नक्कीच मला वाटतं की ते खांबी तंबू नसणार आहे. आणि बस, मग मला दुसरं काही वाटत नाही की फार वेगळं काही सांगावं. विलास? सर, मला याबाबत एवढंच म्हणायचं की जसं आता महात्मा गांधी झाले, महात्मा गांधी आपल्या त्या काळात समजा 10 लाख का 50 लाख आपल्या देशाची लोकसंख्या होती, तर सर्वजण महात्मा गांधी नाहीत होऊ शकत, तुकाराम महाराज होऊ शकत नाही. हे काहीच व्यक्ती त्या कंपनीत स्वतःला झोकून देऊ शकतात आणि कंपनी सक्सेस होता असेल तर ते एक खाली तंबू असो का काही असो, ती कंपनी सक्सेसफुल चालू आहे, शेतकऱ्यांना त्याचा फायदा होते. त्याच्यामुळं हा काही एक खांबी तंबू म्हणण्याचा जो वेगवेगळे जवळपासचे काही मंडळी असते वेगळ्या उद्देशानं म्हणणारी, त्याला काही अर्थ उरत नाही. बरोबर. नाही, खूप. हा, बोला. असं काही नाही, अजून आपण कुठंच नाही सर. आपल्या कंपन्या आता क्लोज स्टेजला आहेत. म्हणजे आपण जे कंपनी एकट्या खाली हे आणलंय
वास्तविक पाहिलं तर ठीक आहे, आता लगेच लोक बोलायला लागली तर माझं असं मत आहे, जाऊ द्या लोक आंब्याला दगड मारतात, बोरी बाबळीला दगड मारून कशाला हात दुखून घेतील लोक, तसं तर सोडू आपण, त्याला सोडून देऊ, काय दिवस सोडून देऊ, हा उभा होऊ द्या, कंपनी उभा होऊ द्या. हे काय बा म्हणजे जे अध्यक्ष आहे त्यांच्या बापाची प्रॉपर्टी नाही, कदाचित संस्था मोठी झाल्यानंतर होईल काय नंतर, पण गावाच्या हितासाठी आता सध्या आपण धाडून घेतलेलं आहे, आपण एक ध्येय ठेवायचं, ही संस्था मोठी करू, कंपनी मोठी करू, आणि नंतर पुढे काय होईल ते बघू. आता लोकांना काही म्हणतात, पण आपण त्याला वाहून घेतलेलं आहे, सध्याचं काम करू आपण, असं मला वाटतंय. नाही, मला असं वाटतं की खूप महत्वाचा प्रश्न होता आणि त्याला तुम्ही सगळ्यांनी खूप समर्पक उत्तर दिलं. याचं कारण असं की हा जो काही म्हणणं आहे ते आहे, पण कुठलीही संस्था जेव्हा सुरू होती तेव्हा कुणाला तरी गाडून घ्यावं लागतं आणि कुणाला तरी पुढाकार घ्यावा लागतो, आणि जे सगळ्या मंडळींनी पुढाकार घेतलाय. आणि हे म्हणण्याचं, बाहेरच्या लोकांचं म्हणण्याचं काही कारण असलं तरी सुद्धा तुम्ही जे म्हटलंय ते महत्वाचं आहे. पण त्याचबरोबर आपल्याला हे पण लक्षात ठेवावं लागेल, जे अनिलने सांगितलं की कंपनी माझी म्हणजे ओनरशिपने माझी नाहीये, परंतु मी माझ्या म्हणजे जळीस्थळी काष्टीपाशाने माझी कंपनी म्हणून आपण त्या कंपनीच्या लिडरशिप मध्ये आहोत. परंतु अनिलने दुसराही मुद्दा जो सांगितला की आपल्याला सतत हे डोक्यात ठेवावं लागेल आणि सतत तिथे इतरांच्या नेतृत्वाला वाव कशी निर्माण करून देता येईल, जेणेकरून ही कंपनी खूप मोठी होईल. आणि ती मोठी झाली तर जो एक खांबी तंबू म्हणून ज्यांना विनवलं जातंय ती लोक पण आपोआप मोठी होणार आहे, हेही वास्तव आहे. त्यामुळे याचा फक्त अवेअरनेस आपल्यापर्यंत ठेवावा, परंतु कुणाला तरी लीड घ्यावं लागेल, आणि जे तुम्ही घेताय आणि तुम्ही खूप समर्पक पद्धतीने ह्या सगळ्या याच्यामध्ये सांगितलं. मी आता हा बोला. आणि यांची गोष्ट म्हणजे एक गव्हर्नर मध्ये जे काही असतं किंवा याचे जे लिगल कम्प्लायन्स जे आहेत, बरोबर ना, की मी थोडासा त्यात जे कोऑपरेटिव्ह आणि कॉर्पोरेट जे आहे आत्ताच याच्यात थोडस एक मिनिट बोलेन की याच्यात बघा की प्रोड्युसर्स कंपन्यांमध्ये जे लिडरशिप आलेलं आहे, बरोबर ना, जे कोऑपरेटिव्ह मध्ये होतं ते राजकारणी वर्तुळातलं लिडरशिप होतं, बरोबर ना, कारण त्यांना माहित होतं. आणि कदाचित याच्यामध्ये कुणीच राजकारणी नाही, याच्यात सगळे मार्जिनल फार्मर्स आहेत प्रोड्युसर्स कंपन्यांमध्ये, जे नक्कीच कोणी राजकारणी लिडरशिप याच्यात कोणीच नाही आलेलं, बरोबर. आणि राजकारणातून आला आणि तो लीडर झाला आणि तो डायरेक्टर होऊन कुठेतरी, बरोबर ना, कारण हे नक्कीच लोकांच्या डोक्यात आहे, लोकांना नक्कीच माहिती आहे की मी याच्यात कितीही जीव काढला तरी ही कंपनी जी आहे ही सभासदांची कंपनी आहे, बरोबर ना. आणि हे जे काही कायद्याने जे बांधून ठेवलेलं आहे कंपनीला, जो कायद्यामध्ये जे काही हे केलेलं आहे, तुम्ही कितीही त्याची ओनरशिप घ्यायला गेले तरी कायद्याने तुम्ही कधी ओनरशिप तिची घेऊ शकत नाहीये. माझ्या मते हे सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रोड्युसर्स कंपनीमध्ये आहे. आणि त्यामुळे प्रोड्युसर्स कंपनीला कुठल्याही प्रकारचा धक्का, कितीही बलाढ्य आला, कोणी कितीही म्हटलं तरी आपण त्याला फक्त जे काही सभासद आहे कंपनीचे, जे काही ओनर आहे, बरोबर ना, त्यांनी याचं भान ठेवलं पाहिजे की आपण त्यांची ओनरशिप नक्की राहिली पाहिजे. आणि त्यांनी त्यांच्या, आपण जसं म्हणतो ग्रामपंचायतीला जे अधिकार असतात ते पंतप्रधानाचे अधिकार असतात, बरोबर ना, तर लोकांनी किती जागरूक राहावं, त्या सभासदांनी किती जागरूक राहिलं पाहिजे, याच्यावरती त्या कंपनीचं एक खांबा तंबू ते नक्कीच निश्चित होतं. धन्यवाद अनिल, महत्वाच्या मुद्द्याला हात घातलं, कारण जोपर्यंत सभासद सक्षम नाहीये तोपर्यंत कंपनी सक्षम होणार नाही, आणि मग अशा बोलण्याला काही अर्थ राहणार नाही. मी त्याच्या पुढे जाऊन कदाचित, कारण खरं तर खूप मोठे प्रश्न आहेत आणि अजून खूप आपल्याला बोलता येण्यासारखं आहे, तरी सुद्धा मी एक शेवटच्या प्रश्नाकडे जातो आणि नंतरही काही प्रश्न असेल तर घेऊया. पण माझ्या बाजूने एक प्रश्न आहे की काय सांगाल तुम्ही प्रोड्युसर कंपनी, कारण तुम्ही 8-8, 10-10 वर्ष काम केलेलं आहे, प्रोड्युसर कंपनीचे चांगल्या वाईट बाजू आपण पाहिलेल्या आहेत. एक खांबून तर सभासद, जे सभासदांनी पैसे दिले तेच सभासद कंपनीच्या विरोधात बोलताना पण पाहिलेले आहेत. संचालक मंडळ म्हणजे एका बाजूला शासन योजना जाहीर करतं, पण त्या योजना आपल्याला सांगितलंय. बँकेचं कर्ज मिळतंय असं सगळ्यांना सांगितलंय, पण कर्ज मिळण्यामध्ये प्रचंड अडचणी येत. मार्केट तुम्हाला अवेलेबल आहे प्रोड्युसर कंपनीला सांगितलं जातं, पण मार्केटमध्ये जायचं असेल तर 1000 प्रकारच्या अडचणी इथे येतात. तर हे सगळं असून सुद्धा आपण सगळे उभे आहोत. तर काय सांगाल या प्रोड्युसर कंपनीबद्दल, काय तुम्हाला काय वाटतं, म्हणजे काय कसं पुढे जायला पाहिजे, काय ताकद आहे याची, किंवा तुम्हाला जे वाटेल ते मोकळ्यापणाने आपलं मनोगत मांडावं 1-1, 2-2 मिनिटात. विलासजी तुमच्यापासून बोला, विलास गायकवाड. सर, पुढे जायचं झालं तर
सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकरी एकत्र रीतीनं तुमच्यावर जो विश्वास टाकलेला आहे आणि जो विश्वास ठेवत आहे तो कायम ठेवला पाहिजे. आणि शेतकऱ्यांचं कोणत्याही प्रकारे कंपनीच्या हाताने अनाहूतपणे नुकसान नाही झालं पाहिजे. म्हणजेच कंपनीचा विश्वास जसा वाढत जाईल, शेतकऱ्याचा कंपनीवर जो विश्वास आहे तसा वाढत जाईल, तशी तशी तुमची कंपनी पुढे जात जाईल. म्हणजे आता आमच्या बाबतीत उदाहरण द्यायचं झालं तर आमचं सुरुवातीला आम्ही 555 शेतकरी इथं सभासद करून घेतले होते. आता या 2 वर्षात आम्ही सर्व प्रकारचं काम, फळबाग लागवडी केल्या, त्याच्यानंतर बियाण्याचं उत्पादन करतो, डाळीचं उत्पादन करतो, नाफेडची खरेदी आमच्याकडे आहे. त्याच्यामुळे थेट शेतकऱ्याला त्याचा लाभ भेटत चालला आणि लाभ भेटत चालला. त्याच बरोबरीने शेतकरी पण या ठिकाणी शेतकऱ्याची संख्या वाढत चालली. जे सुरुवातीला आम्ही 7 गावात काम करत होतो ते आता 13 गावात आमचा संपर्क आला आसपासच्या, आणि आता पूर्ण तालुक्यातून आमच्याकडे शेतकरी यायला लागले. एक विश्वासाचा या ठिकाणी त्यांना असं विश्वास व्हायला लागला की या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून आपलं काहीतरी भलं होत आहे. आणि ते एक शेतकरी याला त्याचं भलं झालं की तो लगेच आपल्या FPO प्रचार प्रसार तशा पद्धतीने करत जाते. आणि खरं जर पाहिलं तर तोच शेतकरी उत्पादक कंपनी पुढे जाण्याचा मार्ग आहे. धन्यवाद गायकवाड साहेब. खूप मार्मिक पद्धतीने आणि प्रॅक्टिकल यांनी तुम्ही सगळं सांगितलं. मी पवार साहेबांना विचारतो, पण त्याच्याच बरोबर पवार आणि बाकीच्या 4ही स्पीकरला त्याच्याबरोबर एक ऍडिशनल प्रश्न पण मी विचारणार आहे. या सगळ्या याच्यामध्ये पुढे जाण्यासाठी समुन्नतीने आपल्या बरोबर काय, म्हणजे कशा प्रकारची साथ असली पाहिजे किंवा समुन्नतीकडून आपण काय बघतो, समुन्नतीला कसं बघतो आपल्या सगळ्या या व्यवहारामध्ये? पवार साहेब बोला. समुन्नतीने साठी काम करते, थोडस आर्थिक मदत त्यांच्याकडनं लाभली पाहिजे. जे शेतकऱ्यांना, आता शेतकरी उत्पादक कंपनी ही शेतकऱ्यांची कंपनी आहे. ही अतिशय कमी भांडवलात मोठी कंपनी उभारण्याचं एक भांडवल आहे शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे. तर जे शेतकऱ्यांना वेळोवेळी अडीअडचणी येतात, त्यांना लघु कर्ज पाहिजे किंवा पेरणीसाठी पैसे पाहिजे, पीक उत्पादनासाठी पैसे पाहिजे, तर त्याच्यात थोडस समुन्नतीने अर्थसहाय्य शेतकऱ्यांसाठी केलं पाहिजे. बदाने साहेब, तुम्हाला काय वाटतं, म्हणजे कशा प्रकारे जाऊ पुढे? बघा, गेल्या 4 वर्षापासून आम्ही इनपुट मध्ये प्रयत्न करत होतो, परंतु आम्ही फक्त बियाण्यामध्येच सप्लाय देऊ शकत होतो शेतकऱ्यांना. परंतु आम्हाला गेल्या मार्च मध्ये, म्हणजे मार्च 2020 पासून समुन्नतीशी संपर्क आला. जयेंद्र सरांनी त्याचा अतिशय चांगल्या पद्धतीने पाठपुरावा केला आणि मी म्हणतो आमच्या कंपनीसाठी संजीवनीचं काम केलेलं आहे समुन्नतीने, जेणेकरून आम्हाला ज्या निविदा आहेत शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने पुरवता आल्या आणि आम्ही याच्या पुढेही समुन्नतीचा सपोर्ट घेऊच. त्यांनी शेतकऱ्यांचा माल खरेदीसाठी आम्हाला फायनान्स उपलब्ध करून द्यायला पाहिजे आणि थोडासा व्याजदरात जर काही घट करता आली फार्मर प्रोड्युसर कंपन्यांसाठी 1-2% तर अधिक सपोर्ट होईल. म्हणजे रिक्वेस्ट झाली तर तुमच्या याच्यात बसत असेल तर. परंतु समुन्नतीने संजीवनीचं काम केलेलं आहे हे नक्कीच. मी धन्यवाद देतो सर्व पदाधिकाऱ्यांना आणि त्यांचे कोऑर्डिनेटर जे आहेत सर्वांना मी धन्यवाद देतो त्याबद्दल. संजीवनी म्हणजे या कोरोना काळात केलेलं डिस्बर्समेंट म्हणताय तुम्ही? हा, या कोरोना काळात तर अतिशय महत्वाचं काम केलं. कारण आमचा कांद्याचा आम्ही थांबवलं. कारण कांद्याचे जे आमचे व्यापारी होते त्यांनी काय सांगितलं की सर आप अभी कांदे का स्टॉप कर दीजिए, कांदे में रिफंड पेमेंट नहीं आता था. मतलब जे आम्ही गाड्या पाठवत होतो ना त्याचे पैसे सुद्धा येत नव्हते परत, कारण त्यांची काही चूक नव्हती, तिथं माल विकला जात नव्हता. म्हणून हा एकदम चांगला सपोर्ट समुन्नतीने आम्हाला दिलेला आहे. काय सांगाल, एकतर प्रोड्युसर कंपनी म्हणून सगळ्या जे ऐकणारे आपले मेंबर आहेत त्यांना काय सांगाल आणि समुन्नती म्हणून काय सांगाल? सचिन सरांनाच विचारलं का सर तुम्ही? नाही, अनिल शिंदेना विचारलं. अनिल,
हा सर, हा मी जर हा प्रश्न त्याचं मी एकच समून तिकडून अपेक्षा करेन एक दोन, की टेक्नॉलॉजी जी आहे, नवीन नवीन टेक्नॉलॉजी जी आहे तर ती एफपीओच्या पातळीवरती पोहोचवणं, आणि त्याचं नुसतं पोहोचवणं नाही तर त्याच्या इम्प्लिमेंट बद्दल जे काही मदत असेल तर ती मदत व्यवस्थितपणे समून्नतीने द्यायला हवी. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे ना, की मार्केटिंग लिंकेजेस जे आहे की नेहमी आता पार्ट्या खूप भेटतात, पार्ट्या खूप मार्केटमध्ये आहेत, परंतु जे पेमेंटची भीती असते ना, की पेमेंट कधी येईल, देईल का ना देईल, म्हणजे कितीही आपण काळजी केली तरी कुठं ना कुठं अडकतं. आणि आपण महिना 2 महिने 4 महिने रिस्क घेऊन जर काम केलं आणि एखादं पेमेंट जरी अडकलं तर एफपीओला तो मोठा नुकसान होऊ शकतं. आणि मग अशा गोष्टीमध्ये म्हणजे मार्केटिंग लिंकेजेस, त्यानंतर टेक्निकल, या माझ्या मते 2 गोष्टी. आणि त्याच्यानंतर एक्सपोजर मध्ये तर काम होतच आहे संस्थेकडून आमच्या, परंतु ह्या 2 गोष्टीमध्ये जर काम झालं बरोबर ना, आणि मॅनेजमेंट मध्ये जर स्ट्रॉंग माणसं कसे आपल्याला हे करता येतील, जर त्याचा एक बिझनेस प्लॅन व्यवस्थित बनवून त्याचं समजा 2-3 वर्ष आपल्याला जरी काही माणसं जड जात असतील, जड इन द सेन्स असं की आमची कुवत नाही 30,000 40,000 पगार द्यायची, परंतु त्या बिझनेस प्लॅन प्रमाणे जर पुढे त्याचं कव्हरेज मिळत असेल तर नक्कीच आम्ही ते पण करायला तयार आहे. बरोबर ना, की जर 20,000 25,000 30,000 माणूस आपण जेव्हा माणूस लावतो तर तो नक्कीच तेवढं त्याचं रिफर करून देत असतो, परंतु तशा पद्धतीची जी काही हिंमत आहे किंवा तसे माणसं जेन्युइन की त्या माणसामध्ये हे पाहिजे की त्यांनी आतमधून जी आग आहे त्या आगीने काम केलं पाहिजे, आणि त्याच्यात ते देण्याची ताकद पाहिजे की नाही, की मी जर 30,000 पगार देतोय ना तर नक्कीच माझी जबाबदारी की मी कंपनीला लाख रुपये आणून दिले पाहिजे. जर असं काहीतरी आगीचे माणसं जर टाकले तर मी नक्कीच म्हणेन. धन्यवाद. मला मला फक्त तुझ्या याच्यातून जे समजलेली गोष्ट अशी आहे की जी काही HR म्हणजे मॅनपॉवर लागते किंवा जी माणसं लागतात त्या ताकदीची माणसं, तर त्यांचं स्किल डेव्हलपमेंट असेल, टेक्नॉलॉजी पुरवणं असेल, हे काम करावं असं तुला म्हणावायचं असावं असं मला वाटतं. मोरे साहेब, तुमची एक्सपर्ट कॉमेंट आता शेवटची. धन्यवाद सर. वास्तविक पाहिलं तर सर पहिला हे असं आहे की मी फक्त 7वी शिकलेलो आहे, माझं शिक्षण 7वी आहे. वास्तविक पाहिलं तर समाजासाठी काम करायचे म्हणून झोपून दिले. मला 2 मुलं ह्या कंपनीमध्ये चांगली भेटलेत, एक MSc झाले, एक BSc आहे. प्रामाणिकपणे काम करतात, अगदी कमी पगार आहे त्यांना, 9-10 हजार रुपये पगार आहे. त्या पगारावरती समाधानी आहेत, समाजासाठी काम करणार, त्यांची सुद्धा मानसिकता बदललेली आहे. दुसरी गोष्ट अशी आहे तर आपल्याला आपलं जी 365 सभासद आहे यांना बरोबर घेऊन जायचे, यांच्यासाठी काम करायचे. हे करत असताना मला वास्तविक पाहिजे फक्त मला मार्केटिंग काम करायचे. हे औषधं विकणं, खतं विकणं हा व्यवसायच नाही कंपनीचा, याच्यात रस नाही मला फार. फक्त शेतकऱ्यांचा माल आमचा मार्केटमध्ये कसं जाईल, त्यांना पैसे कसे जास्त मिळतील आणि त्याबरोबर कंपनीला 2 पैसे कसे राहतील, हा खरा उद्देश आहे. वास्तविक पाहिलं जे आपले 90 लोक कंपन्यामध्ये ऐकतात त्यांच्यासाठी एकच सांगायचे का बा फक्त ध्येय ठेवा, आपण ध्येय ठेवा, मला हे करायचे, एकदा कुठेतरी म्हणजे शेतकऱ्यांसाठी काम करायचे का कंपनी मोठी करायची हे एकदा ठरवून घ्या. वास्तविक पाहिलं जर समाजासाठी काम करायचं ठरलं तर निश्चित अडचणीवर मात होतेच, किती अडचणी होते आपल्यासमोर, त्यावरती निश्चित मार्ग निघतो. फक्त स्वतःसाठी जर काम करायचं ठरवलं तर मग मात्र चौकून तुम्हाला अडचण लोक आणतील. समाजासाठी काम करायचं ठरवलं तर किती अडचणी होत्या, आपण त्याच्यातून 100% मार्ग काढू असं मला वाटतं. समोन्नती कंपनीकडून एक अपेक्षा आहे, मी भविष्यामध्ये डाळिंब आणि कांद्यावर काम करणार आहे, त्यामध्ये आम्हाला जे काही लागेल ते तुमच्याकडूनच मिळावं, कारण त्याचे 2 फायदे होतील. आमचे जे पैसे बुडणार आहेत ते तुमच्याकडून उपलब्ध होतील, ते थोडी तुमची हमी मिळेल त्याची, आणि तुमच्या बरोबर काम केल्यानंतर बरंच काय शिकायला मिळेल. एक 4-5 महिन्यापासून 1 वर्षापासून तुमचा माझा संबंध आलेला आहे या कंपनीचा माझा, तर त्यामध्ये नेहमी हेच लक्षात आले तर भविष्यात आपण नक्की काम करू. आम्हाला फायनान्स संदर्भात ते साहेबांनी सांगितलं 1-2% कमी करा आणि निश्चितच ह्या कंपनीला मदत होईल, शेतकऱ्यांना मदत होईल असं मला वाटतंय.
धन्यवाद मोरे साहेब. खरोखर तुमची एक्सपर्ट कॉमेंट होती आणि शिक्षण आणि याचा काही संबंध नसतो, पण तुमचा अनुभव महत्वाचा आहे आणि त्या अनुभवाच्या आधारे आणि तुमच्या कामातून तुम्ही जे सांगितलं, पुन्हा एकदा सगळ्या जे पॅनलिस्ट होते, जे वक्ते होते, त्यांचे आभार मानतो. आणि आपण जे प्रश्नोत्तरासाठी जी मंडळी आपल्या बरोबर आहेत त्यांनी जे काही प्रश्न असतील तर पुढच्या 15-20 मिनिटांमध्ये सुरू करावे अशी मी विनंती करतो. तर प्रश्न आलेले आहेत, मी काही नोंद केलेले आहेत. त्याच्यापैकी एक प्रश्न सांगतो. मार्केट लिंकेज मध्ये येणारे चॅलेंजेस आणि फसवणूक होते काही वेळा एफपीओ ची शेतकऱ्यांची, तर ती कशी कमी करता येईल किंवा त्याच्यावरती काय काम करता येईल, असा एक प्रश्न आहे. अच्छा, एक तर आहे की म्हणजे कुणी उत्तर द्यायचं यांच्यापैकी देणं अपेक्षित आहे की मी दिलं तरी चालणार आहे? आता प्रश्न विचारणाऱ्याने तसं काही विचारलेलं नाही, परंतु फोरमला विचारलेलं आहे की पोटे सर तुम्ही सांगू शकता आणि तुमचं व्ह्यूज आणि एखाद्या पॅनलिस्टचं व्ह्यूज पण चालेल याच्यात, काय प्रॉब्लेम? मार्केटिंगच्या बाबतीत मी फक्त माझा अनुभव एवढा सांगू शकेल, कारण मी त्रयस्थ म्हणून जरा बघतो. एका बाजूला खूप साऱ्या प्रोड्युसर कंपनीशी संबंध आहे आणि त्याचबरोबर मी त्यातला थोडा बाहेरचा म्हणजे ऑब्झर्वर म्हणून पण भूमिका करायला मिळाली. मार्केटिंग मध्ये मला जो प्रोड्युसर कंपनी ट्रान्झॅक्शन बेस्ड सगळं बघते, म्हणजे प्रत्येक ट्रान्झॅक्शन हे प्रॉफिट सुरुवात होते, त्यामुळे मार्केटिंग मध्ये फार पुढे जाऊ शकत नाही. पण जेव्हा कुठली तरी कंपनी काम करते तेव्हा तुम्ही वर्षभराचा प्लॅन असला पाहिजे. जेव्हा तुम्ही व्यवसायामध्ये पहिल्या गाडीत कदाचित लॉस होईल, कारण त्यावेळेला आपल्याला माहित नाही, दुसऱ्या गाडीमध्ये लॉस होईल, पण तिसऱ्या गाडीमध्ये आपल्याला लॉस झाल्याची कारणं माहिती आहे आणि ती कारणं आपण दूर केली तर मग प्रॉफिट व्हायला सुरुवात होईल. आणि वर्षभरामध्ये लॉस आणि प्रॉफिट किंवा क्वार्टरली लॉस आणि तिमाही लॉस आणि प्रॉफिट नफा तोटा बघायला पाहिजे. पण दुर्दैवाने प्रोड्युसर कंपन्या लगेच म्हणजे प्रत्येक ट्रान्झॅक्शन हे प्रॉफिट मध्ये झालं पाहिजे या मानसिकतेतून काम केल्यामुळे बऱ्याच वेळेला मार्केट बरोबर कंटिन्यू करू शकत नाही. हा माझा थोडा अनुभव आहे. मी तेवढंच सांगेल की तुम्ही पूर्ण असं लांबचं बघा, त्याच्यातून आपल्याला शिकायला मिळेल. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तो लॉस भरून काढायचा असेल, पहिल्यांदा समजा तुम्हाला एक 5 लाख रुपये लॉस झाला, तर तो लॉस भरायचा असेल तर तोच धंदा करावा लागेल, तेव्हा तो लॉस भरून निघणार आहे. धंदा बंद करून लॉस भरून निघत नाही, तो आपल्या बॅलन्स शीट मध्येच राहतो. हे जे काही कॉर्पोरेट तत्व आहे ते आपल्याला शिकून घ्यावं लागेल. दुसरा प्रश्न आहे, खेळतं भाग भांडवल ची बऱ्याच वेळा प्रोड्युसर कंपन्यांना अडचण येते आणि त्यासाठी काय करावं, म्हणजे कुठे ऍक्सेस व्हावं आणि कशा प्रकारे ऍक्सेस व्हावं? खेळतं भाग भांडवल द्यायला एकतर सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे समुन्नतीने जे मॉडेल आणलंय, म्हणजे अक्षरशः आठवड्यापासून तर 1 वर्षापर्यंत लोन देतात. अशा प्रकारचं इतकं फ्लेक्झी लोन कुणाकडेच नाहीये. म्हणजे म्हणजे मिरॅकल आहे तशा अर्थाने. कारण मी मोठ्या एका याच्या मायक्रो फायनान्स मध्ये डायरेक्टर म्हणून राहिलेलो आहे आणि आता खूप ठिकाणून कर्ज पण घेतलेलं आहे वेगवेगळ्या संस्थांना, तर तो एक आहे. परंतु बँका आहेत, बरोबर आपल्याला जावं लागेल. दुर्दैवाने माझा अनुभव असा आहे की आपल्याला जे वर्किंग कॅपिटल असतं आणि ते वर्किंग कॅपिटल आपण करीत असलेला बिझनेस आणि त्याला लागणारं वर्किंग कॅपिटल त्याच्यातून किती सायकल ते फिरवायचं असतं, याच्या संदर्भातलं गणित अजून आपल्याला होत नाही. कारण आपलं आतापर्यंत प्रोड्युसर कंपन्यांचं जे ट्रेनिंग कॅपॅसिटी बिल्डिंग झालंय ते झालंय की त्यांचे रोल काय, रिस्पॉन्सिबिलिटी काय, प्रोड्युसर कंपनी म्हणजे काय, लिगल कंप्लायन्स काय, इथपर्यंत झालं. पण बिझनेस मॅनेज करताना तुमचा पैसा रोल करणं, त्याचा डे टू डे ट्रान्झॅक्शन करणं, इनपुट बिझनेस करत असाल तर तुमचे पैसे जर तुम्ही 50 लाख रुपये जर वर्किंग कॅपिटल असेल तर मिनिमम 15 दिवसाला ते रोल आउट झालं तरच तुम्ही प्रॉफिट करू शकतात, नाही तर करू शकत नाही. 50 लाख असो नाही तर 5 लाख असो, हा एक थंब रूल झाला. तर मग त्या थंब रूलने आपल्याला बघायला पाहिजे की आपले पैसे किती रोटेट होतात आणि त्यातून आपल्याला किती इन्कम मिळतो. पण मला असं वाटतं की समुन्नतीने जे काही हँड होल्डिंगचा कार्यक्रम सुरू केलाय त्याच्यामध्ये आपल्याला हे पुढचं पाऊल उचलावं लागेल की बेसिक ट्रेनिंग बरोबरच अशा प्रकारचे जे काही बिझनेस मॅनेजमेंटचे ट्रेनिंग आहे हे आपल्याला डिझाईन करावं लागतील आणि इम्पार्ट करावे लागतील. सर, इनपुट सप्लाय बद्दलच एक प्रश्न होता. हा, की ज्या नवीन रजिस्टर एफपीओ आहे तर त्यांना कंपन्यांची डायरेक्ट डीलरशिप मिळत नाही, तर त्यावर काय करता येईल किंवा कसा मार्ग काढता येईल?
खरं तर तुम्हाला एक सांगू का की कंपन्यांची डीलरशिप घेणं गरज नाहीये. बॅकग्राऊंड साऊंड आहे थोडस. हे ज्या क्षणी तुम्हाला तुमच्या इट्स अ थॉट प्रोसेस, जर ज्या क्षणी तुम्ही ते डोक्यात घ्याल नवीन कंपन्या की ती कंपनीची गरज आहे, तुमच्या बरोबर सभासद किती आहे, तुमचं बिझनेस पोटेन्शियल किती आहे, हे सगळ्या त्या कंपन्या बघत असतात. की तुम्ही जेव्हा 1000 सभासद सांगता आणि ती कंपनी एखादी जर तणनाशक देणारी कंपनी असेल तर ती बघते की अरे ह्या एक एरियामध्ये 5 एकर जमीन आहे एका शेतकरीला, 1000 शेतकरी गुणिले 5 एकर म्हणजे 5 एकर 5000 एकर झालं. एका एकराला एक 500 रुपयाचं तणनाशक लागतं, म्हणजे माझा 50 लाखाचा बिझनेस झाला. हे त्यांचं गणित आहे आणि त्या गणितात ही कंपनी बसत नाही. त्यामुळे जर कंपनीचा जो मेन आत्मा आहे बार्गेनिंग पॉवर वाढवणं, तर ती कलेक्टिव्ह बार्गेनिंग पॉवर तेव्हाच वाढेल की तुमच्या बरोबर किती सभासद आहे, ते किती ऍक्टिव्ह आहेत आणि ती तुमची ताकद बघितली की सगळे मार्केट तुमच्या जवळ येईल. मला मार्केटकडे जायची गरज नाहीये आणि ते तत्व आपण लक्षात घेतलं पाहिजे नवीन कंपनीने. बबन, एक्सेप्ट द मॉडरेटर, म्यूट एवरीवन प्लीज. मैं म्यूट कर रहा हूँ एक्चुअली. हाँ, तो बहुत डिस्टर्बेंस आता है बीच. हाँ, डिस्टर्बेंस आ रहा है. ठीक है विजय, एनी अदर क्वेश्चन? हाँ सर है. एक क्वेश्चन है एक्चुअली. इनपुट एक प्रश्न आला होता की इनपुट शॉप करायचंय परंतु वेगवेगळ्या गावातले सभासद आहेत. मला वाटतं मोरे साहेबांचं एक इनपुट शॉप दिसतंय, अनिल साहेबांचंही आहे. त्यांनी जर उत्तर दिलं तर बरं होईल. त्यांचं जे कंपनी आहे ते किती गावांना केटर करताय, सर्व्हिस देत आहे? सर 6 गावामध्ये काम करतो आम्ही. म्हणजे वेगवेगळ्या गावांना तुम्ही सर्व्हिस देऊ शकता एका इनपुट शॉप? शॉप एकच ठिकाणी, पण 6 गावांचे सभासद आहेत. आणि हा, तर 6 गावामध्ये काम करतो. सगळी लोक इथे येतात. कारण एक आहे, साधं एक उदाहरण द्यायचं जर ठरलं, आपल्या शेतावर बुरशी आली, साधं औषध जर मारलं तर 2 दिवसामध्ये ती बुरशी परत येते आणि नेटिव्ह जर मारलं तर ती बुरशी 15 दिवस येत नाही. मग नेटिव्हचा फार मोठा व्यवसाय फक्त रामलिंग प्रोड्युसर कंपनीने केला, कारण त्यामध्ये बेनिफिट कमी आहे. पण ठीक आहे, आमच्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा आहे म्हणून शेतकरी आमच्याकडेच येतात. एक प्रश्न सुनील सरांना आहे. एफपीओ मध्ये वुमन पार्टिसिपेशन कमी दिसतंय, ते कसं वाढवावं? खरं तर हा सगळ्यांना एक तर 2 कारण विचारणाऱ्याने तुमचं नाव लिहूनच प्रश्न पाठवला. बरं, 2 कारण आहेत त्याला. एक तर आपला समाज व्यवस्था आहे आणि आजही एफपीओ मध्ये जे वुमन पार्टिसिपेशन घेतलं जातं किंवा ज्याचा विचार केला जातो तो दुर्दैवाने जर एसएफएससी ची क्रेडिट गॅरंटी किंवा एसएफएससी ची स्कीम घ्यायची असेल तर एक महिला लागते म्हणूनच घेतलं जातं. किंवा आपल्याला सगळ्यांना सहकाराचा वारसा आहे त्यामुळे सहकारामध्ये एक महिला डायरेक्टर असावी या हेतूनेच त्याला घेतलं जातं. तर तो एक आपल्या मानसिकतेचा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे की आजही बऱ्याच महिलांच्या नावावरती शेती नाहीये आणि त्यामुळे शेती नसल्यामुळे त्या महिला सभासद होत नाही. कारण बऱ्याच वेळेला जेव्हा डायरेक्टरची वेळ येते तेव्हा आता आरओसीने केलेलं आहे की ज्याच्या नावावर 7/12 आहे त्यालाच डायरेक्टर होता येईल. म्हणजे तिथून सरकारी याच्यापासूनच ती सुरुवात होते आणि इकडे आहे. परंतु जिथे जिथं महिला सभासद आहेत ज्या कंपनीमध्ये त्या कंपनीचा प्रॉफिटेबिलिटी किंवा त्या बिझनेसचा कंपनीचा बिझनेस खूप मोठ्या प्रमाणावर चालतो. हे मी कर्नाटकामध्ये बघितलेलं आहे. किंवा युवा मित्रने जी सगळ्यात शेवटी कंपनी केलेली आहे सावित्रीबाई फुले गोट प्रोड्युसर कंपनी, जी कंपनी आजही मी सांगू शकेल की महाराष्ट्रातली सगळ्यात सक्सेसफुल कंपनी आहे. सगळ्या महिला आहेत, डायरेक्टर महिला आहेत. 24 लाख रुपयाचं कॅपिटल उभं केलं आणि 1 कोटी रुपयाचं लोन घेऊन प्लांट उभा केला. हे फक्त त्या महिला करू शकतात. पार्टिसिपेशन दोन्ही प्रकारे वाढवावं लागेल. एक तर आपल्याला जो शेतकरी आहे त्याच्या बायकोला कसं सभासद करून घेता येईल ते बघायला पाहिजे. पण ते पार्टिसिपेशन फक्त शेअर होल्डिंग पर्यंत असू नये तर आपल्या बोर्डमध्ये कसं पार्टिसिपेशन 50% येईल आणि आपल्या ज्या मिटिंगा किंवा गावामध्ये जेव्हा आपण काही कार्यक्रम ठेवतो त्या कार्यक्रमामध्ये पण ह्या महिला कशा येऊ शकतील. कारण त्या निर्णय प्रक्रियेत नाहीये पण शेतीचे कामं सगळे त्या महिला करतात. हे पण सत्य आहे दुसऱ्या बाजूला. तर ह्या दोन्हींचा मेळ घालायला पाहिजे. दुर्दैवाने मागे आहोत परंतु नक्की काही करता येऊ शकेल. आम्ही 1-2 ठिकाणी प्रयोग केलाय आणि तो इतका सक्सेस झालाय की आम्ही आता आमच्या पातळीवरती ठरवलं की आम्ही सगळ्या ठिकाणी महिला पार्टिसिपेशन इन्शुअर करू म्हणून. सुनील सर, मला हा प्रश्न विचारायचा आहे संबोधितर्फे.
हा महिला पार्टिसिपेशन आपण कसं वाढवं, तुम्ही उत्तर दिलात बरोबर. कारण आम्हालाही असं वाटतं की अग्रिकल्चरमध्ये महिला भरपूर कामं करतात, पण जे प्रोड्यूस आहे ते मार्केटिंग ते जेंट्स करतात, बरोबर ना. पण आपल्याला रजिस्ट्रेशन करताना, म्हणजे मेंबर रजिस्ट्रेशन करतो एफपीओ मध्ये, तेव्हा आपण का लँड रेकॉर्ड बघून करतो का आपण वुमन मेंबरला असंही मेंबर करू शकतो, ते मला विचारायचं आहे. सर, दुर्दैवाने आपला जो लॉ आहे, प्रोड्युसर कंपनीचा ऍक्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्ही प्रोड्युसर आहात ऍग्रिकल्चर मध्ये ते प्रूव्ह करण्यासाठी लँड रेकॉर्ड तपासलं जातं, दुर्दैवाने. त्यामुळे तुमच्याकडे दुसरा काही ऑप्शन नाहीये. Then how can a women farmer become a member then to an FPO? नाही, आपण मी आता जे करतोय, एक तर लिगल मेंबर व्हायला म्हणजे काहीतरी शेती असायला पाहिजे, किंवा मग नवऱ्याने लिहून दिलं पाहिजे की माझी बायको आहे आणि आमची शेती आहे, आम्ही शेतकरी आहोत. ते एक ऑप्शन्स आहेत, पण मग ते 100 रुपयाच्या बॉन्डवर करणं इतकं कुणी काही करत नाहीये. इतकं म्हणजे तेवढा समाज आपला पुढे गेलेला नाही. पण मुद्दा मला असं वाटतं की जे एफपीसी मेंबर एंगेजमेंट मध्ये जे काही कार्यक्रम करते, ते मेंबर एंगेजमेंटचे कार्यक्रम हे सगळे जर वुमन सेंट्रिक असतील, तर त्या महिला तिथे मेंबर असणार काय नसणार काय त्याच्याही पेक्षा त्या निर्णय प्रक्रियेमध्ये कशा येतील शेतीच्या, आता फक्त काम करण्याच्या प्रक्रियेत आहे, त्या निर्णय प्रक्रियेमध्ये कशा येतील हे आपण. थैंक यू. एक्चुअली कुछ समुन्नति के लिए भी क्वेश्चंस है, समुन्नतीसाठी काही क्वेश्चन्स आहेत, तर मला वाटतं ते आपण इंडिव्हिज्युअली आम्ही संपर्क करू तुम्हाला, कारण काही लोन उपलब्ध करण्याबाबतीत आहेत, काही खेळतं भांडवल घेण्याबाबतीत आहेत. तर मला वाटतं माझी उदाहरणार्थ एक सचिन थोरात साहेबांचा प्रश्न आहे की त्यांनी सेरिकल्चरमध्ये काम करतात, तर त्यांना काही आता कोरोनामुळे व्यवसाय बंद पडला होता, तर आता त्यांना एक खेळतं भांडवल हवंय. माझा त्यांना सल्ला राहील की त्यांनी जवळचे त्यांचे जे समुन्नतीचे रिप्रेझेंटेटिव्ह प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी जर संपर्क साधला तर डेफिनेटली आम्ही मदत करू शकतो. जर तुमचा व्यवसाय सेटल असेल, तुमचं काम चालू असेल आणि तुम्हाला खरोखर गरज असेल, तर डेफिनेटली आम्ही तुम्हाला मदत करू शकू. सर, अजून 2 प्रश्न आहेत तिकडे, मला असं वाटतं की ते आपण थोडं उत्तर दिलं पाहिजे. एक तर टू गेट लोन फ्रॉम बँक इज इट नेसेसरी टू हॅव 3 years ऑडिट रिपोर्ट, असं कांतीलाल पाटोडे यांनी विचारलेलं आहे. खरं तर नॅशनलाइज बँकेमध्ये गेलं तर ते मागू शकतात, पण मला असं वाटतं नॅप किसान फायनान्स लिमिटेड आहे की त्यांना 3 वर्षाचा ऑडिट रिपोर्ट हे कंपल्सरी नाहीये. तुमचं जे काही पेडअप कॅपिटल आहे त्याच्या 1:3, 1:4, 1:5 या पद्धतीने ते वर्किंग कॅपिटल तुम्हाला देतात. समुन्नती फायनान्स आहे ते तुम्हाला तुमचं क्रेडिट म्हणजे तुमचं फक्त ऑडिट बघत नाही, तर त्याच्याच बरोबर तुम्ही कोण आहात, कसे आहात, तुमची कमिटमेंट काय आहे याच्यासाठी, आणि पूर्ण व्हॅल्यू चेन मध्ये तुम्ही जो बिझनेस म्हणताय त्याची प्रॉफिटेबिलिटी काय आहे हे बघून ते लोन देतात. ते तुमचं वय बघत नाही, तर त्यामुळे तशा संधी खूप उपलब्ध आहेत. आणि दुसरा जो प्रश्न आहे यांनी विचारला आहे की सध्या स्थितीत बऱ्याच उत्पादक कंपनीकडे 300 ते 500च्या सरासरी सभासद आहेत, पण ऍक्टिव्ह सभासद 25% पेक्षा जास्त दिसत नाही. काही अपवाद असतील तर ऍक्टिव्ह सभासदांचा टक्का कसा वाढवता येईल याची काही टिप्स देता येईल का? खरं टिप्स नाही, पण मला असं वाटतं की तुमच्या प्रश्नातच उत्तर दडलेलं आहे की शेतकऱ्यांची गरज होती आणि त्यांचा तुमच्याकडे खूप अपेक्षेने त्यांनी 300-500 लोकांनी तुमच्या बरोबर शेअर्स घेतले, पण काही कारणामुळे तुम्ही त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नसाल, किंवा तुम्ही म्हणजे ज्या तुम्ही जनरल प्रश्न विचारलाय, तर आपल्याला ते बघायला लागेल की नेमकं त्या का आपल्या सोबत जोडल्या गेलेले होते आणि ते का आपल्या बरोबर आता नाही आहेत, जे की सभासद आहेत, शेअर त्यांनी दिलेले आहे. तर ह्या 2 गोष्टींचं आपल्यालाच उत्तर शोधावं लागेल, आणि ते ज्या क्षणी त्यांच्या बरोबर संवाद कराल त्यावेळेला आपल्याला कदाचित आपली जी दिशा आहे ती भरकटली असेल तर पुन्हा ट्रॅकवर आणता येईल. आणि पण मला जर एकच टीप द्यायची असेल तर तुम्ही जे काही 75% सभासद आहे त्यांच्याबरोबर संवाद वाढवा की ते का नाहीयेत ऍक्टिव्ह, आणि जे 25% सभासद आहेत त्यांच्याही बरोबर खूप मोठा संवाद करा की ते का ऍक्टिव्ह आहे. तुमच्या प्रश्नाला तिथं जाग्यावरती लोकलाइज उत्तर मिळेल. सर, एक खास क्वेश्चन आहे, ऍक्च्युली तो खूप बेसिक क्वेश्चन आहे, पण अशा प्रकारचे ट्रॅप तयार व्हायला लागले एफपीओ कडे बघून. तर मला म्हणजे ऍक्च्युली मला असं वाटत होतं की हा प्रश्न घ्यावा की नाही घ्यावा, परंतु मला तो घ्यावा.
एक आपले पार्टिसिपंट आहेत त्यांचं म्हणणं आहे की मी आपली एफपीओ आहे तिची जी इक्विटी आहे ती प्रायव्हेट इन्व्हेस्टरला देऊ शकतो का, विकू शकतो का, आणि त्याच्यासाठी काय करावं लागेल, मला करू शकतो का? प्रायव्हेट इन्व्हेस्टरला घेता येत नाही, कारण एफपीओच्या कंपनीचा जो ऍक्ट आहे त्या ऍक्ट मध्ये कुठल्याही प्रायमरी प्रोड्युसरच त्या प्रोड्युसर कंपनीचा मेंबर होऊ शकतो. त्यामुळे प्रायव्हेट इक्विटी किंवा प्रायव्हेट इन्व्हेस्टर तो तुमच्या प्रोड्युसर पण दुसरा एक ऑप्शन जो आहे की एफपीसी आणि प्रायव्हेट इन्व्हेस्टर मिळून एक जॉईंट व्हेंचर कंपनी, वेगळी कंपनी सुरू करू शकतो आणि त्याच्यातून तुम्ही ते जॉईंटली बिझनेस करू शकता. पण ह्या कंपनीमध्ये कधीही तुम्ही प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट घेऊ शकत नाही. मला जस्ट काही गोष्टी आल्या होत्या त्याबद्दल सांगायचं. लिगल गोष्ट फक्त ऍड करतो. इव्हन जर आपल्याला क्रेडिट गॅरंटी फॅसिलिटी घ्यायची असेल किंवा इक्विटी गॅरंटी घ्यायची असेल एससीपीसीची किंवा गव्हर्नमेंटकडनं, तरी सुद्धा त्यातही नॉर्म आहे की इव्हन मेंबर जो प्रोड्युसर मेंबर आहे त्याने पण 5% वरती जर तुझ्याकडे इक्विटी असेल तर ह्या दोन्ही गोष्टींना तो इलिजिबल, ती कंपनी इलिजिबल होत नाही. अशा प्रकारचं ते एक थोडं ट्रॅप टाईप एफपीओज ना आहे. कृपया सगळ्यांनी सावध राहावं, मी तर म्हणेल त्याच्यापासून. कारण फक्त बेसिक प्रोड्युसर हा फक्त कंपनीचा मेंबर होऊ शकतो, अन्यथा मग तर कोणी पण पैसे देऊन प्रोड्युसर कंपनी मध्ये आला असतो. तसं कृपया सावध राहा. सर अजून एक क्वेश्चन आहे, सिबिल बद्दल, स्कोअर बद्दल थोडस सांगता येईल का? सिबिल स्कोअर कुणाचा, म्हणजे वैयक्तिक की वैयक्तिक सिबिल स्कोअर आणि कंपनीचा सिबिल स्कोअर? असं वाटतं की तुमच्यापैकीच कोणीतरी तुम्ही बोलू शकता, सांगू शकतो. हे बघा, सिबिल स्कोअर हा आपलं जे काही मागच्या 1 वर्षातलं क्रेडिट हिस्ट्री असते त्यावरून ठरला जातो. मग ती तुमच्या कंपनीचा कमर्शियल सिबिल असेल किंवा तुमचा इंडिव्हिज्युअल सिबिल असेल. सिबिल हा क्रेडिट ब्युरो ठरवते, ना की कोणती बँक किंवा फायनान्स कंपनी. यासाठी तुमचा पूर्ण क्रेडिट ट्रॅक रेकॉर्ड, म्हणजे तुम्ही कुठनं कर्ज घेतलंय का, तुम्ही काही ओडी केलंय का, तुमच्या बँक अकाउंट मध्ये काही चेक बाउन्स दिसतायत का, किंवा तुम्ही एखादं इव्हन ना तुमचं टेलिफोन बिल किंवा जे काही सरकारी यंत्रणातले काही बिल थकवलेत का, यावरती सुद्धा तुमचा सिबिल स्कोअर ठरला जातो. त्यामुळे कुठल्याही प्रकारे क्रेडिटमध्ये जर डिलिक्वन्सी असतील तर त्या ठिकाणी तुमचा क्रेडिट स्कोअर हा हॅम्पर होतो. जर तो तुम्हाला सुधारायचा असेल तर तुम्हाला तो लगेच सुधारवता येत नाही. त्यासाठी तुम्हाला पुन्हा तशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज करून त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणून तुम्हाला 3 महिने मिळतात. 3 महिन्यानंतर कदाचित तुमचा सिबिल स्कोअर हा वरती येऊ शकतो. आणि प्रत्येक आमच्यासाठी सगळ्यात मोठा ट्रॅप, आमच्यासाठी याच्यासाठी म्हणतोय की जे प्रोड्युसर कंपनी आणि जे शेतकरी आहे, सगळ्यात मोठा ट्रॅप आहे की हे जे काही कर्जमुक्तीच्या आशेने आम्ही जे काही कर्ज थकवले त्याच्यामुळे आज आमच्या कर्ज बऱ्याच शेतकऱ्यांच्या नावावरती 1 रुपयाचं कर्ज नाहीये, पण त्याचा सिबिल स्कोअर खूप डाऊन आहे, कारण तो थकबाकीदार दिसत होता आणि म्हणून त्याला कर्ज मिळत नाही. तो म्हणतो साहेब नालायक आहे. तर असं निर्माण झालेलं आहे. बरोबर, अगदी बरोबर. सर जवळपास प्रश्न एक सर एकदम बेसिक प्रश्न होता की नवीन कंपनीने शेअर अमाऊंट कशी ठरवावी, असा एक प्रश्न आला इतक्यात. शेअर अमाऊंट ठरवताना खूप ट्रिकी आहे. ज्या स्कीम मधून कंपन्या झाल्या दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये तर असं खूप झालंय की शेअर अमाऊंट किती असावी असं काही कायदा नाहीये. त्यामुळे 10 रुपयाचा शेअर्स केला आणि 5,000 शेतकऱ्यांना वाटून टाकला, म्हणजे खिशातूनच टाकून 5,000 नावं 5,000 सभासद आहे, पण टोटल 50,000च्या वरती शेअर कॅपिटल नाही झालं. त्यामुळे शेअर अमाऊंट ठरवताना आम्हाला जे वाटतं, आम्ही जो काही आतापर्यंतचा अनुभव आहे, फक्त अनुभव, असा थंब रूल काहीच नाहीये, पण तो शेअर अमाऊंट ठरवणारे 1000 ते 1500च्या दरम्यान मिनिमम असावी. आणि जर तुम्ही बिझनेस कशा प्रकारचा करता तसा असावा. जर जसं आम्ही सिन्नर पोल्ट्री नावाची कंपनी केली, तिथं शेअर्स हा बेसिक शेअर 5,000चा आणि त्याच्या पलीकडे प्रत्येक 2,000चं शेअर आहे त्याला आणखी 5,000चा शेअर, 2,000 पोल्ट्रीच्या शेअर मागे 5,000चा शेअर घ्यावा लागेल. कारण जेव्हा त्या एका मेंबर बरोबर काम करायचं असतं त्यावेळेला मोठ्या पैशाची गरज असते. परंतु साधारणतः जर आपण ऍग्रीमॉल आणि बेसिक याच्यामध्ये काम करत असेल तर 1,000 सभासद आपण पकडले आणि 1,500 रुपयाचा शेअर्स असेल, एक 10 ते 15 लाख रुपये आपल्याकडे बेसिक भांडवल जमा होतं. साधारणतः इनिशियल ही
बिझनेस सुरू व्हायच्या काळापर्यंत रजिस्ट्रेशन ते बिझनेस याच्यामध्ये एक 4-5 लाखाचा खर्च लागतो, ज्याच्यामध्ये बिझनेस नसतं, पण बिझनेस हे करणं, ऑफिस घेणं, टेलिफोन घेणं, स्टेशनरी घेणं, कॉम्प्युटर घेणं, याच्यासाठी काही खर्च असतो. आणि मग बेसिक तुमचा बिझनेस करण्यासाठीचा इनिशियल भांडवल लागतं, कारण लगेच तुम्हाला कोणी देत नाही. तर ते इनिशियल कॅपिटल हे तुम्हाला जो काही बिझनेस करायचा आहे ते बिझनेस ऍटलिस्ट स्टार्ट करण्या इतकं असावं, एवढे पैसे तुम्हाला जमा करता आले पाहिजे. आणि ते जमा करण्यासाठीचे जेवढे मेंबर आहेत आणि त्याचा शेअर होल्डिंगचा पॅटर्न तुम्हाला ठरवला पाहिजे. जर माझा इनिशियल कॉस्ट जर 1 कोटीची असेल तर मला ऑब्व्हियसली 10,000चा शेअर्स घ्यावा लागेल. पण मी जर 10-15 लाख रुपये लागत असेल आणि 1000 मेंबरचं जर मी शेअर होल्डिंग पकडत असेल तर मला 1000 ते 1500 रुपयाचं शेअर होल्डिंग. पण त्याचे 2 बेनिफिट आहे. जेव्हा तुम्ही जास्तीचं शेअर्स घेता त्यावेळेला लोक तुमच्या बरोबर अटॅच राहतात, कारण त्याला त्या 1000-2000चं महत्व असतं आणि तो सांगतो मी 2000 दिलेले, तुम्ही काय करताय माझ्या 2000चं. पण ज्या क्षणी तुम्ही 100 रुपयाचा शेअर घेता तो माणूस विसरून जातो की मी काही ओवाळणी टाकली यात्रेमध्ये आणि संपलंय अशा प्रकारे, आणि तोही तुमच्याकडे ऍक्टिव्ह राहत नाही आणि तुम्ही फक्त त्याचं नाव तुमच्या मेंबरशिपला ओढत असतात. त्यामुळे हा परत ट्रॅप आहे. पण एक 1,500 ते 2,000 रुपये शेअर होल्डिंग असावं. Baban, in the interest of time, sir. I have what you can do is प्रत्येक मित्रांनी विचारलं की समुन्नतीचं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस त्यांना पाहिजे. तुम्ही तुमचं सर्वांना तुमचा मोबाईल नंबर आता सांगला ना, त्याला नोंद करून घेतील. म्हणजे तुम्ही आमचा मोबाईल नंबर सांगून टाका ना, म्हणजे तुम्ही सर्वांना ते नोंद करून द्या त्यांना. राईट सर. मी चॅट बॉक्स वरती ऑलरेडी माझा नंबर टाकलेला आहे, तरी सुद्धा पुन्हा एकदा लिहून घ्या. माझं नाव बबन वाघुंबरे, स्टेट हेड फॉर एफपीओ बिझनेस महाराष्ट्र, बबन वाघुंबरे. माझा नंबर आहे 7092922804. रिपीट करा तुम्ही एकदा. येस, 7092922804. राईट. अजून एक अल्टरनेटिव्ह नंबर पण आहे माझा, 7738889524. 7738889524. हा व्हॉट्सअप नंबर सुद्धा आहे, तुम्ही व्हॉट्सअप पण करू शकता, मला काही अडचण नाही. धन्यवाद बबन. अनिल शिंदेना काहीतरी बोलायचंय. काहीतरी बोलायचं. येस, जरा अनिल शिंदेला तुम्ही अनम्यूट करा. शिंदे साहेब तुम्ही बोला. तर मी थोडस सुनील सरांची परमिशन असेल तर एक मला हे होतं की जे वर्ल्ड बँकेचा जो प्रोजेक्ट आलेला आहे 550 कोटीचा, तर त्यात जे प्रायव्हेट पार्टनरशिप म्हटलेलं आहे, तर त्याच्याबद्दल काही की 60% गव्हर्नमेंट हे करतंय इन्फ्रास्ट्रक्चरसाठी, किंवा इधर काही करायचं असलं तर 30% प्रायव्हेट पार्टनर कोणी करू शकतं आणि 10% एफपीओ ने टाकायचंय. तर त्याच्याविषयी काही थोडीशी माहिती मिळाली तर. पीआयडी बद्दल म्हणताय तुम्ही? तू परमिशन घेतली म्हणूनच परत मी त्याला रिस्पॉन्ड करतो, त्यांना न विचारता, की मला असं वाटतं की एफपीओ टू एफपीओ बघावं, हा तो प्लॅटफॉर्म नाहीये. स्कीम इथे आपण डिस्कस करत नाहीये, कारण स्कीम म्हटलं की मग परत हे झालं ते झालं, तर आपण इथे स्कीम डिस्कस नाही मी त्या अनुषंगाने नाही, आपण त्याच्यावर बोलू, पण डेफिनेटली वेगळं बोलू, कारण आपण इथे कुठे स्कीम डिस्कस केली नाहीये, तर आपण खूप वेगळ्या लेवलला बोलतोय. थँक्यू. येस Baban, can I do a summary of 3-4 points? Yes, with the permission of Sunil Pote sir. Sure. साहेब, मी 3-4 गोष्ट लिहून ठेवलेलं आहे सेशनचं. आपण सुरुवात केली की सक्सेसफुल एफपीओ, आणि पुढे जाऊन पण एक एफपीओ कसं सक्सेसफुल राहणार आणि काय याच्यासाठी महत्व आहे. एक गोष्ट छान आलं की टर्नओव्हर किंवा प्रॉफिट हा एक मुद्दा नाही, तो व्यवस्थित येईल सर, तुम्ही काम चांगलं केलेलं. मुद्दा आहे की आपण आपल्या मेंबर बरोबर एकत्र राहणं, ते इम्पॉर्टंट आहे. ते दॅट वॉज वन ऑफ द चांगलं पॉईंट आहे, सर्वांसमोर आलेलं आहे. आणि सर्व एफपीओ आणि सर्वांनी हेच सांगितलं की स्पीकर लोकांनी पण मेंबर एंगेजमेंट हा एकदम महत्वाचा आहे. आणि त्यांचं सर्व सर्व्हिस आपण घेतलेलं आहे, त्यांना काय काय मदत पाहिजे ते आपण केलं तर
दॅट इज द ओनली सक्सेस. आणि आपले एफपीओ पण पुढे राहणार. दॅट इज सक्सेसफुल इम्पॉर्टंट आहे. सेकंड, वन ऑफ द स्पीकर त्यांनी हे पण सांगितलं की बॉस एफपीओ आपण जाऊन काम करताना व्यक्तिगत करण्यापेक्षा आपण सामाजिक असं बघून काम केलं ना ते एकदम पुढे येणार. आणि महत्वाचं पॉईंट तेच आहे. म्हणजे आपण व्यक्तिगत तर होणारच काम करण्यामध्ये, पण जे काय काम आपण करतोय ते सामाजिक आहे, समजा मेंबरसाठी आहे. दॅट ऑल्सो इज वन ऑफ द इम्पॉर्टंट पॉईंट. ते आज हे आलेलं आहे. दुसरं म्हणजे अनिलनी सांगितलं दोन गोष्ट, एक गव्हर्नन्स आणि मॅनेजमेंट. हा एकदम बरोबरच गोष्ट आहे. म्हणजे समजा आपलं बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आणि मॅनेजमेंट या दोघांमध्ये बिझनेस प्लॅनचं अलाइनमेंट असेल. बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आणि ते लोक फक्त समजा प्लॅनिंग हे केलेलं आहे आणि एक्झिक्युशन हा मॅनेजमेंटला दिलं, तो एफपीओ सक्सेसफुल राहील. कारण तुमचं रोल्स अँड रेस्पॉन्सिबिलिटी जे आहे ते बरोबर लिहून आलेलं आहे आणि तुम्ही ते अलाइन आहात. बोर्ड ऑफ डायरेक्टर्स फक्त डायरेक्शन देत आहेत, बिझनेस प्लॅन मध्ये मदत करतायत आणि एक्झिक्युशन जे आहे ते एक एफपीओचं एक स्टाफ करतात. दॅट इज अ परफेक्ट मॉडेल. आणि त्या मॉडेलमध्ये आणि प्रत्येक एफपीओने काम केलं ना चांगलं सक्सेस नक्की येईल. दुसरा गोष्ट हा टेक्नॉलॉजी आपण फक्त टॅली पॅकेज किंवा व्हॉट्सअपचं मेसेज करणं चांगलंच आहे, पण समुन्नती पण टेक्नॉलॉजी हा इम्पॉर्टंट विषय आहे. कारण थोडे आज तुम्ही बघितला तर प्रत्येक एफपीओ मध्ये तुम्ही कुठलाही डाटा पाहिजे, एफपीओला म्हणा किंवा त्यांचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्सला म्हणा किंवा तुम्हाला कुठल्याही बँकेला डाटा पाहिजे, तर आज तुम्हाला पटकन डाटा कोणालाही देता येत नाही. कारण सर्व डाटा जे आहे ते लिखित आहे, बरोबर ना. आणि काय काय गोष्ट आम्ही केलं की आम्ही एफपीओ बरोबर बोलतो तेव्हा आम्हाला असंच कळतं की आमचे रेकॉर्ड सर्व सीए कडे आहे आणि घेताना 15-20 दिवस लागतात त्यांना द्यायला, विशीर होते. तर आम्ही समुन्नतीने काय केलं की आम्ही एक छोटंसं डिजिटायझेशनचं टूल वापरलेलं आहे आणि ते आपण ऑलरेडी 2-3 एफपीओ मध्ये पायलट केलेलं आहे आणि ते आम्ही प्रत्येक एफपीओ कडे घेऊन जाणार आहोत की डिजिटायझेशन हा महत्वाचा आहे, समुन्नतीला नाही एफपीओला. कारण पुढे त्यांचं सर्व शेतकऱ्यांचं आणि मेंबरचं त्यांचे रेकॉर्ड त्यांच्याकडे आहे. कुठलं क्रॉप ते ग्रो करतात, कुठले इनपुट्स ते वापरतात, त्यांच्याकडे कुठले सप्लायर्स जुळून आहे, बायर्स कोण कोण आहे त्यांच्याकडे, ट्रेडर्स कोण कोण आहे, हे समजा या सर्व गोष्टी आपण डिजिटायझेशन टूलमध्ये आहे. आपल्याला कधीही कुठलेही डाटा आपण कोणालाही देऊ शकतो आणि आपल्याला त्याचा पुढचा बिझनेस प्लॅनला पण मदत होईल. समजा 2 क्रॉप सीझन मध्ये आपण इतकं बिझनेस केलेलं आहे, पुढच्या क्रॉप सीझन मध्ये आपण आपला डाटा करू शकतो की बस आपल्याला इनपुट किती प्रोक्यूर करायला लागेल किंवा हार्वेस्ट मध्ये आपल्याला किती यील्ड येणार आणि आपण कुठलं ट्रेडर बरोबर कनेक्ट करू शकतो. हा डिजिटायझेशनमुळे तुम्हाला चांगला लाभ होणार आहे. आणि प्रत्येक एफपीओला माझं हाच आहे की तुम्ही डिजिटायझेशन एक छोटंसं टेक्नॉलॉजी त्यात तुम्ही जास्त कॉन्सन्ट्रेट करा, ते तुम्हाला चांगलं होईल. आणि एखादा मुद्दा व्यवस्थित आले सुनील साहेब, ते तुम्ही पण चांगल्या प्रकारे सांगितलं की मार्केटिंग. टुडे प्रत्येक एफपीओनी त्यांच्याकडे स्वतःचं ट्रेडरचं कनेक्ट आहे, पण मार्केटिंग आत्ता पण थोडंसं कठीण होत आहे. त्यात आय थिंक प्रत्येक एफपीओ आणि एक अपेक्स किंवा फेडरेशन आणि एखाद्या एफपीओला त्रास होत असेल त्यांनी दुसऱ्या एफपीओ कडून मदत घ्यावी की बा तुम्ही कसं करता, ते एक होऊन त्यांनी काम केलं ना त्यात त्यांना पण फायदा आहे. कारण काय असतं, काय लोकांना ते बिझनेस कळते पण ते रिस्क टेकिंग एबिलिटी कळत नाहीये. त्याच्यात माझं असंच हे आहे की प्रत्येक एफपीओ समजा काही अडचणी त्यांना आलं या बाबतीत, त्यांनी नियरेस्ट एफपीओ किंवा चांगले एफपीओ त्यांच्याकडनं एक ऍडवाइस किंवा मार्गदर्शन घेतलं, त्यात त्यांना चांगलं आहे. तर रिस्क टेकिंग थोडंसं घ्यायला लागेल. असं नाही की आपल्याला सर्व गोष्ट येणार काही गोष्ट आपल्याला जमणार नाही की प्रॉब्लेम नाही. आपल्याकडे समुन्नती आहे, दुसरे लोक आहे, इकोसिस्टम प्लेयर आहेत, चांगले एफपीओ जे महाराष्ट्रामध्ये काम करतात, आपण त्यांच्याकडनं बोलू आणि त्यांच्याकडनं ऍडवाइस घेऊ की आम्हाला तुम्ही मदत करा. ते हे एक गोष्ट आहे. दॅट इज ऑल आय हॅव टू से. अँड आलेले सर्व शेतकरी एफपीओ आणि त्यांना मी अभिनंदन आणि आभार मानतोय समुन्नतीतर्फे. आणि सुनील पोटे सुनील पोटाल साहेब मला खबर पार्टिसिपंट्सला थोडी रिक्वेस्ट करायची. एक पोल्स जे आहे ते एक पोल म्हणून लिहिलेलं आहे खाली, तर त्यांनी आपला अभिप्राय द्यावा तिथे जेवढे लोक आहेत सध्या. त्या सगळ्यांच्या स्क्रीनवरती एक पोल नाव म्हणजे असे 3 उभ्या काठ्या आहेत, उभे बार आहेत, त्याच्यावरती जर तुम्ही गेले तर तुम्हाला तिथे प्रश्न मिळतो की डिड यू फाइंड द सेशन युजफुल म्हणून. तर
यस द सेशन वॉज व्हेरी युजफुल अँड सेशन कुड हॅव बीन बेटर असे प्रश्न येतात. तर कृपया तिथे पोल दिलं तर बरं होईल, म्हणजे वोटिंग आहे ते प्लीज. Baban, I will just say a word, then you can conclude the session. Yes, sir. Yes, sir. So, no, it is already started, sir. Sir, on behalf of Yeah, Samunnati, आप बोलिए. Sunil Pote sir, as a moderator, excellent job, sir. You kept all the FPOs engaged and all the speakers engaged. चांगलं काम झालेलं आहे. आभार मानतोय आणि समुन्नती आणि सर्व FPO यांच्यावर आमचं काम कायम राहील आणि सर्व स्पीकर जे इकडे आलेले आहेत त्यांचा पण मी आभार मानतोय. मी आता बबनकडे सांगतो की ही विल डू द वोट ऑफ थँक्स. सो बबन, ओव्हर टू यू. आजचा हा जो काही FPOचा वेबिनार समुन्नतीच्या माध्यमातून घेण्यात आला, यासाठी मॉडरेटर म्हणून सुनील पोटे सर आपल्याला लाभले. त्यांचे समुन्नतीच्या वतीने मी पुन्हा एकदा धन्यवाद करतो. तसंच वेगवेगळ्या 5 फार्मर प्रोड्युसर कंपन्यांचे जे स्पीकर या ठिकाणी आले आणि त्यांनी अगदी व्यवस्थितपणे, म्हणजे ज्या फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या लँग्वेजमध्ये आणि एकदम डाऊन टू जे सोल्युशन्स किंवा जे चर्चा या ठिकाणी केली त्याबद्दल खरंच त्यांचे धन्यवाद आणि हॅट्स ऑफ ऍक्च्युअली टू देम. त्यानंतर समुन्नतीची टीम या ठिकाणी ज्या पद्धतीने सर्वांशी कॉन्टॅक्ट करून हा सर्व प्लॅटफॉर्म जुळवून आणण्याचं काम केलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि सर्वात महत्वाचं, जे काही FPOs जवळपास एका ठिकाणी 111 ते 115 हा आकडा दिसत होता, म्हणजे जवळपास 115 FPOsनी आज आपल्या या वेबिनारला हजेरी लावली त्या ठिकाणी. आणि अजूनही जवळपास 90 लोक या ठिकाणी आहेत डटके आणि पोलिंग पण करतायत. अगदी पोलिंग जवळपास 95% आसपास युजफुल म्हणून त्यांचा अभिप्राय आपल्याला आलेला आहे आणि थँक्स पण करतायत. तर मला वाटतं अशा प्रकारे सर्वांचे आभार मानतो. आणि हा सर, सिद्धार्थ सर, हा स्टार्टिंग आहे बघून तुम्ही हे पण सांगा की पुढे यस हा फक्त एक स्टार्ट आहे. अशा प्रकारचे वेबिनार आपण भरपूर वेगवेगळ्या विषयांवरती आता घेत जाऊ. वेगवेगळ्या विषयांवरती घेतल्यानंतर वेगवेगळ्या विषयाचे एक्सपर्ट आपण या ठिकाणी बोलू आणि तशा प्रकारचे कस्टमाइज्ड सोल्युशन्स, जे की समुन्नतीचं मूळ आहे. कारण आमचं यावर्षीचं ब्रीद आहे फाइंड द सोल्युशन्स, म्हणजे जे काही प्रश्न असतील सोल्युशन फाइंड करा. कारण यावर्षीचं जे सोल्युशन आहे आमचं महत्वाचं, जे कोविडमध्ये आम्ही जवळपास अशा प्रकारच्या रिजनल वेबिनार कन्नडा, हिंदी, तमिळ, वेगवेगळ्या भाषांसाठी आम्ही हे वेबिनार घेतले. तसंच मी महाराष्ट्रासाठी सुद्धा शेतकऱ्या FPOच्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अशा प्रकारच्या प्लॅटफॉर्मचा वापर करतो. झूम मीटिंग करतो किंवा वेगवेगळे लाईव्ह करतो किंवा दीपक फर्टिलायझरची मदत घेतो. तर अशा प्रकारचे हे वेबिनार्स आपण आता इथून पुढे घेत जाऊ. जोपर्यंत कोविड सिच्युएशन जात नाही तोपर्यंत आपण यातून भेटू आणि कोविड संपल्यानंतर आपण प्रत्यक्ष भेटण्यास सुरुवात करू. म्हणजे ही एक सुरुवात समजूयात आणि अशा प्रकारे आपण एकत्र येऊन हे जे महाराष्ट्रातलं, ऍटलिस्ट मी महाराष्ट्रात बोलतो की महाराष्ट्राचं जे काही FPO सेक्टर आहे याला जास्तीत जास्त तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने, म्हणजे जे पॅनलिस्ट आहेत किंवा जे काही एक्सपर्ट असतील इंडस्ट्रीतले किंवा आपल्या सगळे FPO आहेत यांच्या सहकार्याने याला आपण पुढे नेण्याचा प्रयत्न करूयात सगळे मिळून. त्यासाठी समुन्नती सदैव आपल्या बरोबर आहे, तत्पर आहे. कुठल्याही प्रकारे केव्हाही तुम्हाला मदत लागली तर आमचे सगळे एक्सपर्ट, म्हणजे तुम्हाला मार्केट बद्दल मदत लागो, मार्केट लिंकेज बद्दल लागो, टेक्नॉलॉजी, ऍडवायझरी किंवा ऍक्च्युअल FPOचं गव्हर्नन्स, या सगळ्यावरती आपल्याकडे सोल्युशन्स आहेत. युवा मित्र सारख्या संस्थेबरोबर आपण काम करतो. त्यांच्याकडे फुल FPOचा कोर्स तयार आहे की कशा प्रकारे FPO तयार. मला वाटतं एकमेव संस्था असेल ती भारतातली की ज्यांनी FPOच्या CEOसाठी एक कोर्स तयार केला. तर अशा प्रकारची संस्था आपण बरोबर घेऊन जेवढं आपल्याला FPOच्या सेक्टरमध्ये पुढे जाता येईल आणि FPOचं सेक्टर हे पुढे नेता येईल त्यावरती आपण नक्कीच काम करू. मला वाटतं एवढं बोलून सर संपवू का? हा, तुमच्या सुनील सरांना काय बोलायचं आहे? सुनील सरांच्या परवानगीने. धन्यवाद, खूप मजा आली. राईट. आजचा हा सक्सेसफुल मराठी वेबिनार आपण समाप्त झाला असं मी जाहीर करतो. सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू. With your permission, I will end the meeting for all. Yeah. Yes. Thanks. Yes. Thanks, Samya. Thank you. Thank you.